झालंय सर. गुड इव्हनिंग फ्रेंड. चला लवकर लवकर जॉईन व्हा. येस दीपक सर, गुड इव्हनिंग. अश्विनी मॅम, रुखसार, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला भावी अधिकाऱ्यांनो, लवकर लवकर जॉईन व्हा. येस सोनाली मॅम. ओके. येस दीपाली मॅम. ठीक आहे, चलो. तो मित्रांनो, मागच्या सेशन्समध्ये आपण विषय इथपर्यंत डिस्कस केला होता प्रॅम्बलचा. याच्यामध्ये आपण पॉइंट इथपर्यंत बघितले होते. लोकशाही आपला हा एक टॉपिक झाला होता. त्याच्यानंतर आपण न्याय बघितला होता. त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्य बघितला होता, समानता बघितला होता आणि त्याच्यानंतर बंधुता. तर हे छोटेसे टॉपिक आपण सेकंदामध्ये रिव्हिजन करणार आहोत आणि तुम्हाला आता लगेच लेक्चर नंतर मग मी तो टॉपिक म्हणजे जी पीडीएफ आहे ते ती तुम्हाला लेक्चर्स मध्ये सेंड करून देईल. ठीक आहे. बर, पहिला पॉइंट मित्रांनो बघा का आपण इथपर्यंत विषय पूर्णपणे डिस्कस करून घेतला होता. आज आपला एक नवीन चॅप्टर पण आपण सुरुवात करणार आहोत. ओके, हा टॉपिक ऍक्च्युली एंड होत आहे. ठीक आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी. बर, तर फर्स्ट थिंग आपण या ठिकाणी लोकशाही बघितला. बरोबर, लोकशाही शब्द आला तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय का वी आर टॉकिंग अबाउट पंतप्रधान है ना, पीएम, प्राईम मिनिस्टर बद्दल आपण बोलत आहोत. बरोबर. आता या ठिकाणी लोकशाहीमध्ये जर बघितलं तर लोकशाही शब्द हा राज्यघटनेच्या 3 टॉपिक मध्ये सापडतो. आपला झाला होता, आपण रिव्हिजन करतोय. तो सापडतो आपल्याला सरनामामध्ये, तो सापडतो आपल्याला मूलभूत हक्कामध्ये आणि तो सापडतो आपल्याला मार्गदर्शक तत्वामध्ये. तर लक्षात घ्या का सरनाम्यामध्ये तो 3 प्रकारचे मूलभूत हक्क येतात. सामाजिक, त्याच्यानंतर आर्थिक, त्यानंतर राजकीय. तर टोटल 3 प्रकारचे मूलभूत हक्क आपल्याला सरनाम्यामध्ये येतात. एक लक्षात घ्या, आयोगाने भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला मूलभूत हक्कात कोणता प्रकारचा लोकशाही येतो, तर त्याचा आन्सर आहे रा. रा म्हणजे काय? राजकीय. तर लक्षात घ्या, राजकीय लोकशाही आपल्या मूलभूत हक्कात येते है ना. आणि मार्गदर्शक तत्वामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही येते. तर हे 3 मुद्दे या ठिकाणी क्लिअर करा. आयोग क्वेश्चन काय करतो का राजकीय लोकशाही कुठे येते है ना, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कुठे येते. ओके. आणि तिन्ही प्रकारची लोकशाही कुठे येते. तर सरनामा हा सारांश आहे आपल्याला या ठिकाणी बेस म्हणून दिसतो. तर भारतीय कॉन्स्टिट्यूशन मध्ये लोकशाही शब्दामध्ये तिन्ही प्रकारच्या सरनामेचा या ठिकाणी लोकशाहीचा संदर्भ समावेश होतो. बरोबर. चला मला सांगा मग मूलभूत हक्कामध्ये कोणती लोकशाही येते बरं पोरांनो. मूलभूत हक्कामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही येते? हो हो, अश्विनी मॅम, एकच मिनिट मॅम. राजकीय लोकशाही. ओके, व्हेरी गुड. राजकीय लोकशाही. आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करून घेऊ. आता बघा बाहेरचा आवाज येतोय का? नॉईस. ठीक आहे. माझा आवाज एकदम व्यवस्थित येतोय का? क्लिअर करा बरं एकदा प्लीज. अश्विनी मॅम, डिड यू हिअर मी? ओके, ठीक आहे. तो पॉइंट बघा मित्रांनो, राजकीय लोकशाही हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा कोणत्या टॉपिक मध्ये, तर आन्सर काय आला पाहिजे? फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स मध्ये कोणती लोकशाही आहे मग? राजकीय लोकशाही. मार्गदर्शक तत्वामध्ये कोणती लोकशाही? आता इकडे माझा डोकं येतोय ते या ठिकाणी लक्षात द्या. संदर्भ काय आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही है ना. तर 2 प्रकारच्या लोकशाही मार्गदर्शक तत्वामध्ये येतात आणि सरनामामध्ये 3 प्रकारच्या लोकशाही. हे बेसिक क्वेश्चन्स आहे, हे लक्षात ठेवा. आपला झाला होता टॉपिक, हे जस्ट रिव्हिजन स्वरूपात आपण चालू करत आहोत या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघितला लोकशाही, राजकीय लोकशाही, राजकीय हक्क. मला सांगा, उद्या जाऊन आयोगाने क्वेश्चन विचारला राजकीय हक्क हा फक्त भारतीय लोकांना उपलब्ध होतो, येस और नो? मला सांगा बरं, राजकीय हक्क हा फक्त भारतीय लोकांना आहे का? येस और नो? ओनली फॉर द इंडियन्स. राजकीय हक्क काय आहे बरं, सांगता येईल का मित्रांनो? आपण रिव्हिजन करत आहोत त्याच्यानंतर.
ओके, येस, राजकीय हक्क हा फक्त भारतीय लोकांना आहे ना. त्या हक्काद्वारे आपण काय करू शकतो बरं? आपण निवडून मतदान करू शकतो, निवडणूक लढू शकतो. येस, है ना, लक्षात आहे. येस, दॅट इज अ पॉइंट. हे आपला या ठिकाणी हा विषय झाला होता. एकदम छान. ओके, चल. मग त्याच्यानंतर आपण न्याय बघितला. ओके, व्हेरी गुड. आता न्याय हा जो शब्द आहे तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर बघितलं याचा पार्ट म्हणून ओके, तर हा न्याय सुद्धा इनडायरेक्टली सरनामामध्ये प्रिंट आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय तिन्ही न्याय आहे. बरोबर. या ठिकाणी सुद्धा मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आहे. लक्षात द्या, तिन्ही प्रकारचे न्याय या ठिकाणी येऊन जातात. ओके, आपला हा विषय झाला होता. कालचा विषय आपण बघितला सरनामा. सरनामामध्ये टोटल 5 प्रकारचे स्वतंत्र आहे. ओके, हे 5 प्रकारचे स्वतंत्र कोणकोणते बरं तुम्हाला माहिती आहे ना? विचार आहे, अभिव्यक्ती आहे, विश्वास आहे, त्याच्यानंतर श्रद्धा आहे, उपासना आहे, है ना. हे 5 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्या सरनामामध्ये देतात आणि मूलभूत हक्कामध्ये टोटल 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊन जातं. बरोबर. हे क्वेश्चन मी तुम्हाला संदर्भ देऊन टाकलेला होता. त्याच्यानंतर आपण रिव्हिजन स्वरूपात आपण बघितलं समानता. इक्वॅलिटी हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा सर्वात बेस्ट फीचर आहे मित्रांनो. आपण बायस नाही आहे ना, लक्षात आहे. आपल्या देशामध्ये कोण ग्रेट आहे? व्यक्ती ग्रेट आहे की कायदा ग्रेट आहे, है ना. तो लक्षात ठेवा, कायदा ग्रेट आहे. आणि कायदा म्हणजेच काय? कॉन्स्टिट्यूशन ग्रेट आहे. तो एक गोष्ट हा आपल्या देशाचा सर्वात बेसिक पार्ट म्हणून कन्सिडर करण्यात आलाय समानता. तो क्वेश्चन या ठिकाणी लक्षात घ्या का समानतेला पायाभूत तत्व कोणत्या खटल्यामध्ये काय आहे याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला लगेच याचं एक्सप्लेनेशन देईल. पण सध्या पेपरसाठी काय लक्षात ठेवायचं? भारतीय सरनाम्याद्वारे कोणती समानता आहे? दर्जा आणि संधीची समानता. ओके, त्याच्यानंतर मूलभूत हक्कामध्ये कोणती समानता आहे? तर मूलभूत हक्कामध्ये आहे या ठिकाणी कायद्या समोर समानता आणि कायद्यापुढील समानता, है ना, लक्षात द्या. आणि मार्गदर्शक तत्वामध्ये कोणती समानता? उचदस. हे आपलं विषय डिस्कस झालं होतं. त्याच्यानंतर आपण बघितला पॉइंट बंधुता. बंधुतामध्ये आपण या ठिकाणी कन्सेप्ट काय बघितला? बंधुता म्हणजे राष्ट्राची आणि व्यक्तीची अशा 2 प्रकारचे बंधुता आहेत. तर या ठिकाणी प्रतिष्ठा शब्द आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता, अखंडता हे बंधुता आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला या शब्दाद्वारे देतो. हे आपले एक्सप्लेनेशन झाले. चला, इथपर्यंत आपला विषय क्लिअर झाला. याच्यात काही डाऊट आहे का बरं? क्लिअर? ओके. एनी डाऊट रिगार्डिंग दिस टॉपिक्स? ओके, बघा आता याच्यानंतर आपण नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. ओके, बघा हळूहळू आपण एक एक आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ना मित्रांनो, ही फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी आता जुडलेली आहे. आता याच्यानंतर काय होईल? जसं ज्या पॅटर्नने मी तो टॉपिक जास्त डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, कारण हा जस्ट बेसिक आर्टिकल्स आहे, बेसिक मुद्दा आहे. याच्यानंतर आता तुम्हाला खरं अभ्यासाला सुरुवात होणार आहे. पण याचा अगोदर एक छोटासा टॉपिक याच्यामध्ये बाकी आहे, ते आपण या ठिकाणी बघूया. पहिला पॉइंट. ओके, आता सरनामा जर म्हटलं तर बघा हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा एक असा टॉपिक आहे ज्याला आर्टिकल्स नाहीये. बरोबर. तर मग आर्टिकल्स नसलेला एकमेव भाग कोणता आहे? तर त्याचा आन्सर आहे तुमच्या समोर आहे, प्रिअम्बल, है ना, सरनामा. मग याच्यावरून याचे क्वेश्चन येतात की इट इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तो राज्यघटनेचा भाग आहे का? ओके. कॅन वी अमेंड इट? आपण त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करू शकतो का? कॅन वी चेंज द बेसिक स्ट्रक्चर? ओके, आपण त्याचे पायाभूत तत्व जे आहे ते बदल करू शकतो का? हे 3 क्वेश्चन्स. आणि चल ठीक आहे का याच्यावरून आपण त्याचा निष्कर्ष काढणार आहोत. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स, है ना, लक्षात आहे. त्याचे वैशिष्ट्य डिस्कस करणार आहोत. तर सरनाम्याचा एक्झॅक्टली काय वर्कआउट आहे, काय वर्किंग कन्सेप्ट काय? ओके, या सर्व प्रश्नाचे उत्तर या सेकंदामध्ये या मुद्द्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. सो पॉइंट बघा मित्रांनो. ओके, मग मला सांगा सरनामेला आर्टिकल्स नाही. आता आपण त्याचा वैशिष्ट्याचा पार्टकडे या ठिकाणी जाऊया. आता तुमच्या समोर ही इमेज दिसते. या इमेज मध्ये तुम्हाला वरती मी हेडिंग देऊन टाकलं वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक. तो रिमाइंड लक्षात ठेवा का पूर्ण सरनामाचे जे शब्द आहे तो पूर्ण सरनामेवर एक क्वेश्चन येऊ शकतो किंवा सेकंड क्वेश्चन सरनाम्याचे वैशिष्ट्यावर एक क्वेश्चन असतो. रिमाइंड करा, लक्षात ठेवा, रिमेंबर करा. कोणताही टॉपिक घ्या, मूलभूत हक्क घ्या, तुम्ही मार्गदर्शक तत्व घ्या, तुम्ही है ना मूलभूत कर्तव्य घ्या, तर 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहे. तर या आर्टिकल्स मधून एक क्वेश्चन किंवा याचे वैशिष्ट्य जे आहे कॅरेक्टरिस्टिक याच्यावर एक क्वेश्चन असतो. तो वैशिष्ट्य फार सेन्सिटिव्ह पार्ट असतो कॉन्स्टिट्यूशनचा आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता बघा
सेम आपण पद्धतीनुसार मित्रांनो या ठिकाणी सरनाम्याचे वैशिष्ट्य डिस्कस करणार आहोत. मग वैशिष्ट्य काय आहे? तो पहिला पॉईंट, ही तीनच गोष्टी या ठिकाणी मला सांगा का तीन गोष्टीचा या ठिकाणी डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते. एका साईडला मी या ठिकाणी केलं गव्हर्नमेंट है ना, गव्हर्नमेंट साठी सरनाम्याचं काय यूज आहे, पर्सन साठी व्यक्तीसाठी सरनाम्याचा काय संदर्भ आहे, आणि ज्युडिशरी न्यायालय संबंधित काय संदर्भ आहे. याचे आन्सर, एक्झॅक्ट आन्सर आपण या ठिकाणी हेरणार आहोत आणि याचा नुसार निष्कर्ष आपण या ठिकाणी काढणार आहोत. पहिला पॉइंट का गव्हर्नमेंट, मला सांगा का सरनामा जर बघितलं मित्रांनो तर सरनाम्यामध्ये वी द पीपल पासून सुरू होतोय. सार्वभौम समाजवादी है ना, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आपल्या देशाला असं 5 कॅरेक्टरिस्टिक देण्यात आले. याचा मधूनच तुम्ही विचार करा का आपल्या देशामध्ये जो समाजवाद शब्द आहे, तो समाजवाद शब्द हा आपल्या देशाने जसं तसं इम्प्लिमेंट केलाय का? याच्यानुसार आपण जर बघितलं तर आपल्या स्वतःहून आपलं मन मानेल का नाही यार आपला समाजवाद तो तसा समाजवाद नाहीये. आपण काय केला, लोकशाही समाजवाद इम्प्लिमेंट करून टाकला. तो याच्यावरून पहिला मुद्दा एक लक्षात द्या, प्रिएम्बल इट इज एन इन्स्ट्रक्शन टू दी गव्हर्नमेंट. तो पहिला आन्सर या ठिकाणी काय आला, सरकारला ती काय आहे, सूचना आहे. इज दॅट क्लिअर? ओके. तो प्रिएम्बल काय आहे, सूचनांचा संच आहे. कोणाला, गव्हर्नमेंटला. सूचनांचा संच जर शब्द आला तर याच्यावरून एक गोष्ट या ठिकाणी येईल का, म्हणजे याचा अर्थ हे इन्स्ट्रक्शन आहे, याचा अर्थ जो प्रिएम्बल आहे तो बंधनकारक नाही. लक्षात ठेवा. म्हणजे काय आहे, तो सूचनांचा संच. म्हणजे बघा हे दोन्ही शब्द तुम्हाला डायरेक्ट रट्टा पाहिजे. तो प्रिएम्बल इट इज एन इन्स्ट्रक्शन टू दी गव्हर्नमेंट, येस. प्रिएम्बल इट इज मॅन्डेटरी टू दी गव्हर्नमेंट, तर याचा आन्सर काय पाहिजे, नो. आता मॅन्डेटरी नाहीये याचा अर्थ संबंधित व्यक्ती न्यायालयामध्ये जाऊ शकतो का, तर याचा अर्थ पर्सन मध्ये जेव्हा याचं उत्तर येईल तर याचं उत्तर काय येईल का, पर्सन साठी तो न्याय प्रविष्ट नाही. एक लक्षात ठेवा. तो दोन गोष्टी या ठिकाणी क्लिअर होऊन गेले. पहिला पॉईंट काय आहे, सरनामा सूचनांचा संच आहे. दुसरा पॉईंट तो बंधनकारक नाही. तिसरा पॉईंट का तो न्याय प्रविष्ट आहे का, तर आन्सर करा, लक्षात द्या का न्याय प्रविष्ट नाहीये. कारण का, कारण गव्हर्नमेंटवर इन्स्ट्रक्शन आहे ना बेटा. गव्हर्नमेंटला जर इन्स्ट्रक्शन आहे तो बंधनकारक शब्द येणार नाही. म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेस बंधनकारक यस येईल त्याच वेळेला न्यायप्रविष्ट शब्द ओपन होऊन जाईल, है ना. लक्षात, जसं एक्झाम्पल फंडामेंटल राईट्स. ओके, मूलभूत हक्क जर बघितला तो फंडामेंटल राईट दॅट इज ओनली वन पार्ट, हा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आहे, बंधनकारक शब्द त्याचा पुढे येऊन जातो. फंडामेंटल राईट इट इज मॅन्डेटरी टू दी गव्हर्नमेंट, यस इट इज मॅन्डेटरी गव्हर्नमेंट. सेकंड क्वेश्चन लगेच हा शब्द आला का लगेच त्याच्या पुढे येईल का मूलभूत हक्क हा न्याय प्रविष्ट असलेला एकमेव भाग आहे, तर आन्सर आहे यस. कळलं का, लक्षात आलं का पॉईंट. ओके, तर बघा या अप्रोचने तुम्हाला काय करायचं आहे, तो टॉपिक लक्षात ठेवायचा. मग मला सांगा, फंडामेंटल राईट इट इज मॅन्डेटरी टू दी गव्हर्नमेंट, येस ऑर नो? येस, गेट. ओके, जर मूलभूत हक्क नष्ट झाले तर संबंधित व्यक्ती न्यायालयामध्ये जाऊ शकतो का, तर आन्सर काय आला पाहिजे, यस, है ना, न्यायालयामध्ये तो जाऊ शकतो. तो ही संकल्पना रूढ करा, है ना. तर मग काय शिकलो आपण, मला सांगा, प्रिएम्बल इन्स्ट्रक्शन आहे की ऑर्डर आहे, इन्स्ट्रक्शन आहे की ऑर्डर, दोनच शब्द येणार आहे. आणि हे टॉपिक प्रत्येक चॅप्टर्स मध्ये मी तुमच्या सोबत इम्प्लिमेंट करणार आहे. फंडामेंटल राईट्स मध्ये, फंडामेंटल ड्युटीज मध्ये, डीपीएसपी मध्ये. ओके, इट इज अन इन्स्ट्रक्शन, क्लिअर. म्हणजे इन्स्ट्रक्शन आहे तो बंधनकारक नाही येणार. ठीक आहे, हे पार्ट क्लिअर झालं. ओके, चल, व्हेरी गुड. तो आता सेकंड क्वेश्चन इज दॅट का आपल्याला आता या ठिकाणी क्वेश्चन्स काय येऊ शकतो, ठीक आहे ना भाई. अच्छा, मग हे तीन कॅरेक्टरिस्टिक तुमच्या समोर येऊन गेले. ओके, मग या ठिकाणी सेकंड कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी काय येईल का, गव्हर्नमेंटचे राईट्स, है ना, ये सरनामा वाढू शकतो का, है ना, एखाद्या कायद्याची व्याप्ती वाढू शकतो का, तर गव्हर्नमेंटला राईट्स प्रदान करतोय का, अधिकार देतोय का. तो लक्षात घ्या का जर कॉन्स्टिट्यूशन जर पार्ट बघितला तर सूचना आहे, तो सूचना अधिकार देणार नाही, सिंपल आहे. तर जर या ठिकाणी हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा पोरांनो, कोणता शब्द, सूचना आहे. सूचना, सूचना आहे तो बंधनकारक नाही होऊन गेला. सिंपल आहे. अधिकार देतोय का, मग आन्सर या ठिकाणी काय आला पाहिजे का, सरकारचे अधिकार वाढवत नाही. अच्छा, मग ठीक आहे, अधिकार वाढवत नाही, अधिकार कमी करू शकतो का, आन्सर आहे अधिकार सुद्धा कमी करता येणार नाही. मग हाच जर क्वेश्चन या ठिकाणी येऊन गेला फंडामेंटल राईट्स मध्ये, काय होता, बंधनकारक आहे. तर मग मला सांगा का बंधनकारक शब्द आहे याचा अर्थ गव्हर्नमेंटला सुद्धा काही राईट्स दिले जात असतील, है ना. तर मग साहजिकच आहे या ठिकाणी क्वेश्चन काय होईल, फंडामेंटल राईट्स
हा गव्हर्नमेंटला पण राईट्स देतो, गव्हर्नमेंटचे राईट्स पण वाढवतो, गव्हर्नमेंटच्या राईट्सवर मर्यादा पण आखतो, है ना. तो एक गोष्ट लक्षात ठेवा का फंडामेंटल राईट्स हा सर्वात जास्त सेन्सिटिव्ह पार्ट आहे. गेट इट पॉइंट. ओके, चला हे दोन गोष्टी या ठिकाणी तुमचे क्लिअर होऊन गेले. ओके, तर मग अधिकार वाढवत नाही, है ना. मग या ठिकाणी या अँगलने राहिला. आता बघा, आपला हा पार्ट झाला गव्हर्नमेंटचा, दुसरा पार्ट आपला हा झाला पर्सनचा. व्हॉट अबाउट ज्युडिशरी? तर लक्षात घ्या, न्याय व्यवस्थेसाठी तो कामाचा आहे का? कारण व्यक्तीसाठी तर कामाचा नाही येतो, है ना. गव्हर्नमेंटसाठी तर कामाचा नाही येतो. मग ज्युडिशरी म्हणजे न्यायालयासाठी तो कामाचा आहे का? तो याचा आन्सर सुद्धा या ठिकाणी लक्षात आहे. इकडे पण नो आला, इकडे पण नो आला, दोन ठिकाणी नो आला, तर साहजिकच आहे ज्युडिशरीसाठी सुद्धा या ठिकाणी आन्सर काय आला पाहिजे? नो. इज दॅट क्लिअर? म्हणजे आयोग क्वेश्चन दोन प्रकारे या ठिकाणी करेल. पहिले समजून घ्या, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन, है ना. आयोग क्वेश्चन काय करेल? दोन प्रकारे. एक, सर्वसाधारणपणे सरनामेचा वापर न्यायालय करू शकत नाही. आन्सर आहे येस. सर्वसाधारणपणे न्यायालयाचा वापर तो करत नाही. मग ज्युडिशरी मध्ये एक दुसरा शब्द येतो आणि दुसरा शब्द थोडासा आपण वेगळ्या कलर मध्ये फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी घेऊया. दॅट इज ओनली वन पार्ट. काय? तर जर एखादा कलम ओके संदिग्ध स्वरूपाचा असेल, कोणता शब्द आला पाहिजे? संदिग्ध स्वरूपाचा जर असेल, तर अशा वेळेस त्याच वेळेला तुम्हाला काय करता येईल? त्याचा संदर्भ लावता येईल. म्हणजे काय? ज्युडिशरी त्याचा वापर कधी करेल? तर याचा एकच आन्सर आला पाहिजे. हा शब्द शोधायचा फक्त. कोणता? संदिग्ध. संदिग्ध शब्दाचा अर्थ लावण्यासाठी न्यायालय त्याचा वापर करेल. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटसाठी सुद्धा कामाचा नाहीये, व्यक्तीसाठी सुद्धा कामाचा नाहीये, न्यायालयासाठी सुद्धा कामाचा नाहीये. पण न्यायालयाचं पुढे जर संदिग्ध शब्द आला तर तुम्ही म्हणायचं यस, है ना. एखादा कलम संदिग्ध आहे, त्यासाठी आपण त्याचा वापर करतोय. क्लिअर पॉइंट. मग मग आता तुमच्या मनात येईल, यार संदिग्ध आहे तरी काय? ओके, चला लक्षात आला. पहिले ते सांगा बरं. ओके, जजमेंट देताना यूज करताना ज्युडिशियल. आता एक लक्षात या, कधी संदिग्ध तरी आहे काय? तो संदिग्ध हा शब्द फार सेन्सिटिव्ह आहे, है ना. सिंपल याचा अर्थ काय लिहायचा माहितीये का? का एखादा कलम किंवा एखादा शब्द हे वाचून समजत नाही. काय? वाचून समजत नाही, त्यावेळेस त्याला म्हणायचं संदिग्ध. बरोबर. आता तुम्ही याच्यावरून तुम्ही त्याचा निष्कर्ष काढा पोरांनो. निष्कर्ष तुम्ही या ठिकाणी बघा का, जसं आता मला सांगा का आपण याचा अगोदर एक शब्द बघितला होता, धर्मनिरपेक्ष. आठवते ना तुम्हाला? तो धर्मनिरपेक्ष या शब्दानुसार आपल्याला बऱ्यापैकी आता तुम्हाला जरी माहिती आहे, पण धर्मनिरपेक्ष हे शब्द वाचून सहजासहजी सामान्य व्यक्ती त्याचं उत्तर काढण्यामध्ये अनुत्तरित होऊन जातो. म्हणून धर्मनिरपेक्ष हा संदिग्ध शब्द आहे. समाजवाद जो शब्द आहे तो संदिग्ध आहे, है ना. आठवते ना तुम्हाला मी एक्सप्लेनेशन दिला होता. ते हे दोन्ही शब्द, या दोन्ही शब्दांचा अर्थ काढायचा असेल तर त्यावेळेस आपण कशाचा वापर करणार आहोत? तर आपण वापर करणार आहोत सरनामेचा. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं का? क्वेश्चन क्लिअर. मग मला सांगा, म्हणजे याच्यामध्ये पहिला वैशिष्ट्य या ठिकाणी काय लिहायचं आहे? सरनामेच्या वैशिष्ट्यामध्ये पहिला वैशिष्ट्य तुम्ही लिहा पुरानो, का सरनामा गव्हर्नमेंटसाठी सूचना आहे. लिहिलं पॉइंट. तुम्ही आता थोडस 2 मिनिटं रनिंग नोट्स काढा. सरनामा गव्हर्नमेंटसाठी काय आहे? सूचनांचा संच आहे. बरोबर. सेकंड क्वेश्चन, सेकंड पॉइंट, सरनामा सरकारवर बंधनकारक नाही. बरोबर. सरनामा सरकारवर बंधनकारक. तिसरा पॉइंट, सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही. न्यायप्रविष्ट नाही. आता न्यायप्रविष्ट म्हणजे काय? न्यायालयात जाऊन मागणी करता येते का आपल्या हक्कांची? तर बिलकुल करता येणार नाही. म्हणून सरनामा न्यायप्रविष्ट नाही. आता न्यायालय जेव्हा वेळेस येईल, तर न्यायालयाचा पुढे हा शब्द लक्षात ठेवायचा, सर्वसाधारणपणे. कोणता शब्द? सर्वसाधारणपणे न्यायालय सरनामेचा वापर करत नाही. लक्षात या, म्हणजे कॉमनली हा आन्सर पाठ करायचा. न्यायालय सरनामेचा वापर करू शकत नाही, तर आन्सर म्हणायचं यस, है ना. सरनामेचा वापर करू शकत नाही. दुसरा शब्द या ठिकाणी येईल, न्यायालय संदिग्ध प्रश्नांचा अर्थ लावण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. तो काय शब्द आला? न्यायालय संदिग्ध कलमांचा अर्थ लावण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. अशा वेळेस त्याला काय म्हणू आपण? ओके, लक्षात या कभी हा सरनामेचा आपण वापर. तर या ठिकाणी कोणता शब्द शोधायचा तुम्हाला? मग संदिग्ध. काही लक्षात पॉइंट. मग ओके,
अच्छा, मग आता तुम्ही शिकले ना, याच्यामधून एक महत्वाचा पॉईंट एक्सप्लेनेशन देतो. उद्या जाऊन आयोगाने एक क्वेश्चन तुम्हाला विचारून घेतला पोरांनो. तो विचारलेला क्वेश्चन असा का, एकच मिनिट. ओके, कभी सरनामा जो आहे आपला, ओके, हा सरनामा संदिग्ध मुद्द्यासाठी आपल्याला वापरता येतो. उद्या जाऊन आयोगाने एक सिंपल क्वेश्चन असा विचारून घेतला, लाईक धिस, तर भारतीय राज्यघटनेमध्ये, ओके, कलमांचा अर्थ लावण्यासाठी फक्त सरनामेचा वापर केला जातो. फक्त सरनामेचा वापर केला जातो. आता हा, याचं उत्तर मला तुम्ही सांगा, येस और नो स्वरूपात. क्वेश्चन आहे हा, कलमांचा अर्थ लावण्यासाठी फक्त सरनाम्याचा वापर होतो, येस और नो? सांगता येईल? काय वाटतं तुम्हाला? हा, लक्षात द्या. तर याचं उत्तर काय होऊन जाईल? नो. कलमांचा अर्थ लावण्यासाठी त्याचा वापर नाही होणार. फक्त सरनाम. म्हणून या ठिकाणी काय चुकलं बघा, मी तुम्हाला पॉलिटीच्या भाषेमध्ये एकच गोष्ट शिकवली आहे. पॉलिटीची भाषा एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये चुकणारा जो घटक आहे तो कोणता आहे? या ठिकाणी फक्त. हा शब्दामुळे सर्व काही प्रॉब्लेम चेंज होऊन गेला. मग आता या ठिकाणी सर्व तुमच्या लक्षात आलं. मग कन्सेप्ट काय आहे का फक्त त्याचा वापर नाही होत, मग काय काय वापर होतो असं तुमच्या मनात प्रश्न येईल. तर लक्षात ठेवा, हे मी सर्व पुसून घेतो. तर लक्षात घ्या का अर्थ लावण्यासाठी, ओके, लक्षात ठेवा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कलमांचा संदिग्ध शब्दांचा अर्थ लावण्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणकोणते घटक आहे बघा. पहिला पॉईंट या ठिकाणी देतोय मी तुम्हाला, सरनामा. हे लिहायचं तुम्हाला. कलमांचा अर्थ लावण्यासाठी, संदिग्ध शब्दांचा अर्थ लावण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? सुप्रीम कोर्ट, सरनाम्याचा. दुसरा टॉपिक त्या ठिकाणी येतो, मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे हा एक टॉपिक आहे ज्याचा वापर केला जातो. तिसरा टॉपिक आहे, लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य. कोणता आहे? फंडामेंटल ड्युटीज, याचा वापर केला जातो. ओके, तर लक्षात द्या, जर तुम्ही यांचा तिन्हीचा अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल या तीन कॅरेक्टरमध्ये. सरनाम्याला भाग नाहीये, मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेचा चौथा भाग आहे, मूलभूत कर्तव्य 4A मध्ये आहे. तर यांचा एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक काय माहिती का? हे तिन्हीच्या तिन्ही काय माहिती का? सरनामा काय? सरनामा इन्स्ट्रक्शन आहे ना. तर सो पॉइंट इज दॅट का हे सर्वच्या सर्व पॉइंट जे आहे ते इन्स्ट्रक्शन टू दी गव्हर्नमेंट. मार्गदर्शक तत्वे, इट इज अन इन्स्ट्रक्शन टू दी गव्हर्नमेंट. फंडामेंटल ड्युटीज, इट इज अन इन्स्ट्रक्शन टू दी इंडियन पीपल, है ना. तो बघा, हे जे इन्स्ट्रक्शन वाले जे घटक आहे ना, हे इन्स्ट्रक्शन वाले घटक अर्थ लावण्यासाठी वापरतात. समजलं क्लिअर? संदिग्ध शब्दांचा. या व्यतिरिक्त लक्षात घ्या, चौथा पॉइंट या ठिकाणी ऍड करायचा, तो आहे घटना समितीची चर्चा. घटना समितीतील जी चर्चा झाली, तर घटना समितीची चर्चा सुद्धा या ठिकाणी त्याचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवा. तर बघा, देर इज अ 4 टॉपिक्स दॅट इज डील विथ, है ना. लक्षात घ्या कशा संबंध दिले का, जर एखादा आर्टिकल हा सेन्सिटिव्ह आहे, जर आपल्याला त्याचा वापर समजत नाहीये, त्याचा वाचून त्याचा अर्थ लावता येत नाही, त्यावेळेस या 4 घटकांचा वापर केला जातो, हे लक्षात घ्या. आणि याचा आन्सर स्वरूपात मग फर्स्ट प्रायोरिटी कोणाला देईल? इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कोणाला सुप्रीम कोर्ट महत्व देईल? तर याचा उत्तर लिहिताना असं लिहायचं का हे तीन जे आहे याला फर्स्ट प्रायोरिटी असेल आणि घटना समिती जी आहे याला सेकंड प्रायोरिटी आहे. लक्षात द्या, तो प्रायोरिटी मॅटर करतं. प्रायोरिटी मध्ये हे तिन्ही गोष्टी आल्या पाहिजे आणि घटना समिती जी आहे याचा प्रायोरिटी ही सेकंड असणार आहे, त्याच्या चर्चा जी आहे ती सेकंड असणार आहे. हे या ठिकाणी या मुद्द्याचा आधारे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. इज दॅट क्लिअर? ओके. मग आता प्रश्न लक्षात घ्या का, सुप्रीम कोर्ट या ठिकाणी मला सांगा का सुप्रीम कोर्ट अर्थ लावण्यासाठी, ओके, अर्थ लावण्यासाठी फक्त प्रेम्बलचा वापर करतो का? किती टॉपिक आहे मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये? मग सांगा बरं पटपट. अरे सांगा. अरे लवकर लवकर आन्सर द्या तुम्ही. आन्सर असं पटपट पटपट आले पाहिजे तुमचे ना सर. हा आन्सर आहे एकदम फटाफट असत. बघा लक्षात आहे, इट्स अ व्हर्च्युअल मीटिंग आणि तुमचं आणि माझ्यामध्ये इंटरॅक्शनचं एकमेव घटक म्हणजे ते मेसेज, जे आपल्याला दोघींना सांगतात का वी आर अलाइव्ह, है ना. लक्षात ठेवा पुरानो. या किती घटक आहे? 4, है ना. अलाइव्हचं सांगण्याचा पॉईंट आहे. ठीक आहे, चला. तो कन्सेप्ट आता बघा, प्रश्न का हे वैशिष्ट्य हे कॉन्स्टिट्यूशनने कोणत्या खटल्यामध्ये संदर्भ दिला? तो या ठिकाणी आता तुम्हाला काही जजमेंट पाठ ठेवायचे पुरानो. तो लक्षात ठेवा, या ठिकाणी जजमेंट आहे बेरुबानी खटला.
हे जे आपण अभ्यास केला, हे जे सर्व पॉईंट लिहिले, हे बेरुबानी खटला नावाचा केस होता. तो बेरुबानी खटला 1960 मध्ये झाला. या खटल्यानुसार सुप्रीम कोर्टने आपल्याला काय काय सांगितलं का गव्हर्नमेंटला तो इन्स्ट्रक्शन आहे, पर्सनसाठी न्यायप्रविष्ट नाहीये, पण संदिग्ध कलमाचा अर्थ लावायचा असेल तर त्यावेळेस आपण त्याचा वापर करू शकतो. हे लक्षात ठेवा. हे सर्वच्या सर्व स्टेटमेंट कोणत्या खटल्यामध्ये लक्षात ठेवायचं, हे बेरुबानी खटला. आयोग तुम्हाला प्रश्नामध्ये विचारेल बेरुबानी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय काय इन्स्ट्रक्शन दिलं होतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, चला लक्षात आला पॉईंट. आता बेरुबानी नावाचा जो खटला आहे ही काय आहे, तर मित्रांनो बेरुबानी नावाची एक जागा होती, लँड होती, जी भारत आणि पाकिस्तान मध्ये डिस्प्युटेड लँड आहे. त्याचा एक्सप्लेनेशन आपण पुढच्या चॅप्टर्स मध्ये करणार आहोत. सध्या एवढं लक्षात ठेवा, कारण का या खटल्यामध्ये प्रिएम्बल संबंधित हा निष्कर्ष सुप्रीम कोर्टने दिलेला आहे आणि तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, हे लक्षात आलं. अच्छा, मग मला सांगा पोरांनो, ओके का हे बेरुबानीचा खटला कधी झाला, मग पटपट बेरुबानीचा खटला कधी झाला? आन्सर काय? बेरुबानीचा खटला, हा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट. ओके, नेक्स्ट पॉइंट. या ठिकाणी आपण एक कन्सेप्ट या ठिकाणी घेऊ आणि या खटल्याचं नाव देऊ या ठिकाणी, लक्षात ठेवा. तो आहे मिनर्वा मिल खटला. आता हा जजमेंट लिहायचा. ओके, आता मिनर्वा मिल खटला हा वर्सेस भारत सरकारचा केस आहे, भारत सरकार. तो या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्ट काय बोलला बघा. व्हेरी गुड. 1960चा. आता मिनर्वा मिल्क जजमेंट मध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा का, मला सांगा गव्हर्नमेंटला प्रिएम्बल इन्स्ट्रक्शन, येस और नो? आपल्याला हे माहिती, येस, इट इज अन इन्स्ट्रक्शन. अच्छा, मग गव्हर्नमेंटने त्याचा अर्थ जर असं लावला तर, का गव्हर्नमेंटला इन्स्ट्रक्शन आहे तर गव्हर्नमेंट त्या इन्स्ट्रक्शनचा ऑपोजिट कृती करू शकतो का? म्हणजे बघा, तुम्हाला बंधनकारक शब्द आलेला नाहीये, म्हणजे तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही करा, ठीक आहे, तुम्ही करणार, तुम्ही नाही करणार, असे दोन पार्ट या ठिकाणी होऊ शकतात. बट व्हॉट इज द क्वेश्चन, का इन्स्ट्रक्शन जरी आहे तर चल तुम्ही त्याला इग्नोर केला, काही हरकत नाही, बट मला सांगा त्या इन्स्ट्रक्शनचा विपरीत कृती आपण करू शकतो का? काय मत आहे तुमचं मग? हा, ऋषिकेश. पॉइंट इज दॅट आन्सर काय पाहिजे? नो. व्हेरी गुड आहे ना. तर लक्षात घ्या, मिनर्वा मिल जजमेंट मध्ये तुम्हाला हे पाठ ठेवायचं आहे. काय पाठ ठेवायचं आहे? का सरनामा जरी इन्स्ट्रक्शन आहे, लक्षात आलं, सरनामा जरी इन्स्ट्रक्शन आहे तरीही तुम्ही इन्स्ट्रक्शनचा ऑपोजिट कृती करू शकत नाही. समजला पॉइंट? एकच स्टेटमेंट, यू हॅव टू रिमेंबर दिस टॉपिक, है ना. कोणता टॉपिक आहे? इन्स्ट्रक्शनचा विपरीत कृती तुम्हाला करता येणार नाही. हा जजमेंट तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. कोणता खटला? मिनर्वा मिल खटला. लक्षात आला पॉइंट? तो आता तुम्ही राज्यसेवा मेन्सचा अभ्यास ज्यावेळेस करणार त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे का, हे सर्व खटले किती मार्काला कॅरी करतात? टोटल 10 ते 12 क्वेश्चन्स या खटल्यावर असतो बरं का. म्हणून हे खटले पाठ ठेवायचे तुम्हाला. हे साधं साधं खटलं नाहीये, लक्षात ठेवा. ना तू म्हणणार सर हे खटले पण पाठ करायचे का, तर टाइमपास नाहीये. आपण लक्षात द्या, आपण टाइमपास नाही करत आहोत इकडे. हा, तो मिनर्वा मिल जजमेंट कधी झाला बरं? मिनर्वा मिल जजमेंट कधी झाला? 1980 मध्ये. ठीक आहे. तो 1980 मध्ये, लक्षात आला पॉइंट, का इन्स्ट्रक्शनचा विपरीत कृती करता येणार नाही. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, चला आता नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी लक्षात द्या का. ओके, लिहिलं. मग मिनर्वा मिल खटला कधी झाला बरं? पटपट सांगा, मिनर्वा मिल खटला कधी झाला? 1980 मध्ये. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड. हा, लक्षात. प्रताप सर, फार दिवसानंतर मेसेज आला तुमचा. हा, बाकीचं मेसेज तर करताय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ओके, आता बघा नेक्स्ट पॉइंट. आता एक शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये वापरला जातो. ओके, तुम्हाला माहिती आहे का, त्या शब्दाला आपण म्हणतो पायाभूत तत्व. एकच मिनिट. आता एक या ठिकाणी, आता एक नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी, पायाभूत तत्व.
पायाभूत तत्व काय असतो? पायाभूत तत्व एक असा घटक आहे, या घटकाचा वापर करून लक्षात या का आपल्या सुप्रीम कोर्टने फार मोठे मोठे जजमेंट दिले. तुम्हाला माहिती आहे का सिलेबस मध्ये एक घटक आला होता. ओके, त्या खटल्याचं नाव ऍड करण्यात आलाय. तो कोणता खटला बरं, ज्याच्या सिलेबस मध्ये स्वतंत्र नाव आलंय? कोणता खटला सांगता येईल का बरं? तर त्याचं नाव आहे केशवानंद भारती. येस, व्हेरी गुड ऋषिकेश, है ना. चैतन्य, वा. प्रियंका, किरण, वाव, व्हेरी गुड, है ना. तो केशवानंद, या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टने पहिल्यांदा या शब्दाचा वापर केला, पायाभूत तत्वाचा. ओके, हे एक्सप्लेनेशन स्वरूपात मी तुम्हाला फंडामेंटल राईट्स ज्यावेळेस असेल त्यावेळेस डिटेल शेअर करेल, पण सध्या तू तात्पुरता काळासाठी एवढं लक्षात घ्या का कोणतीही बिल्डिंग कशावर उभी असते बरं? पिलर्सवर उभी असते. आणि जर आपण पिलर्स ब्रेक करून टाकले तर बिल्डिंग काय होऊन जाईल? कोलॅप्स होऊन जाईल. तर सेम सेम प्रियम्बलला पायाभूत तत्व, आता प्रियम्बलला पायाभूत तत्व कोणत्या खटल्या अंतर्गत म्हटलं गेलंय असं ज्यावेळेस क्वेश्चन तुम्हाला मेस मध्ये विचारतात, तर या ठिकाणी तुम्हाला 4 जजमेंट पाठ ठेवायचे. सरनामेला पायाभूत तत्व या शब्दाचा प्रयोग सरनामेसाठी करण्यात आलाय. किती जजमेंट मध्ये? 4 जजमेंट मध्ये. आणि हे 4 जजमेंट कोणते आहे हे तुम्हाला मी त्याचा संदर्भ देऊन टाकतो. द फर्स्ट जजमेंट, तर सुप्रीम कोर्टचा जन्म ज्या खटल्यापासून झाला तो होता केशवानंद भारती. तो केशवानंद भारती खटला वर्सेस केरळ राज्य. कोणत्या राज्याच्या विरोधात आहे हा? केरळ. केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य 1973 पासून या शब्दाचा प्रयोग होतो. तर सरनामेला पायाभूत तत्व शब्द खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये विचारण्यात आला? आतापर्यंत लक्षात द्या, हा जजमेंट फक्त एकच टॉपिक पर्यंत मर्यादित होता. पण आता पेपरचा वास्ट सिलेबस बघता आपल्याला थोडंसं मोटिव्ह करावं लागेल. पुढचा क्वेश्चन काय येऊ शकतो हे लक्षात द्या. म्हणून पायाभूत तत्व सरनामेला 4 खटल्यामध्ये तुम्हाला पाठ ठेवायचं. पहिला खटला केशवानंद भारती. दुसरा खटला इंदिरा गांधी. इंदिरा गांधी, लक्षात ठेवा, वर्सेस राजनारायण. वर्सेस राजनारायण खटला, लक्षात ठेवा, 1975. समजला पॉइंट? त्यानंतर लक्षात घ्या, तिसरा जजमेंट तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवायचा आहे मिनर्वा मिल खटला. कोणता खटला आहे? मिनर्वा मिल खटला, जो 1980 मध्ये करण्यात आला. तो खटला आपल्याला पाठ ठेवायचा आहे. 3 जजमेंट. आणि चौथा पाठ म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाठ ठेवायचा आहे, चौथा पाठ म्हणून असिस्टंट, ओके, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. असिस्टंट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मॅजिस्ट्रेट, ओके, जबलपूर. जबलपूर वर्सेस इंडिया. हा जजमेंट लक्षात ठेवा 1976 मध्ये झाला. वर्सेस इंडिया 1976. तर या 3 जजमेंट मध्ये सरनामेला पायाभूत तत्व शब्दाचा वापर करण्यात आला. तो राहील लक्षात पॉइंट मग मित्रांनो. सरनामेला पायाभूत तत्वाच्या शब्दाचा प्रयोग किती जजमेंट मध्ये करण्यात आला? मग 4 खटल्यांमध्ये. पहिला कोणकोणता सांगा बरं, पाठच करा ते. पहिला कोणता खटला आहे? केशवानंद, है ना. दुसरं पटपट इंदिरा गांधी, है ना. त्याच्यानंतर मिनर्वा मिल, ओके, यस. तो हे 4 खटले राहील लक्षात. याचे शॉर्टकट तुम्ही बघा, हे शॉर्टकट रट्टा मारून घ्या. कोणते शॉर्टकट आहे याचे? शॉर्टकट फर्स्ट वर्ड तुम्ही विचार करू शकता, के केशवानंद, इंदिरा गांधी, मिनर्वा मिल आणि त्याच्यानंतर असिस्टंट, है ना, या लक्षात. तो हे 4 खटले पाठ करा. सरनामेला 4 खटले किमा या नावाने तुम्ही पाठ करा, रट्टा मारा किमा. किंवा तुम्ही कोणतेही शब्द याचा प्रयोग करू शकता. शॉर्टकट तुमच्या हिशोबाने तुम्ही तयार करू शकता. ओके, हा तुमचा पार्ट आहे, तुमचा राईट्स आहे, त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करत नाहीये. ओके, होप्स यू आर अंडरस्टँडिंग वेल. लक्षात आला इथपर्यंत पॉइंट? असं दिसतं. ठीक आहे, गुड. तो पाठच करायचा. चला, मी आता ही जी स्लाइड आहे, ओके, ही बंद करतो. ओके, आणि मला तुम्ही संदर्भ या ठिकाणी सांगा. इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण खटला कधी झाला? पटपट. इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण खटला कधी झाला? 1975. गुड, है ना. लक्षात आहे. केशवानंद भारती वर्सेस भारत सरकार खटला. सर्वांनी आता स्क्रीनवर सर्व स्टेटमेंट द्या. पूर्ण टॉपिक आपण रिपीट करतोय. ठीक आहे, चला आन्सर पटपट द्यायचा.
मला सांगा, भारताने भारताने सरनामा इन्स्ट्रक्शन आहे, येस नो? पटपट. सरनामा इन्स्ट्रक्शन आहे. गुड. इन्स्ट्रक्शनचा विपरीत सरकार काम करू शकतो. हा सर, येस वैभव. इन्स्ट्रक्शनच्या विपरीत काम करू शकत नाही, है ना, लक्षात आहे. भावनेच्या भरामध्ये काही आन्सर देऊ नका. गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, मिनर्वा मिल खटला कधी झाला? मिनर्वा मिल खटला कधी झाला? गुड गुड, है ना. चला नेक्स्ट पॉइंट, सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा हृदय आहे. सरनामा भारतीय राज्यघटनेचा हृदय आहे. अरे नाही, हृदय नाहीये, आत्मा आहे, आत्मा. काय आहे? आत्मा. ठीक आहे, गुड. भारतीय सरनाम्यामध्ये, ओके आन्सर द्या, भारतीय सरनाम्यामध्ये लोकशाही शब्दामध्ये गणराज्य येतो. भारतीय सरनाम्यामध्ये लोकशाही शब्दामध्ये गणराज्य येतो. दुसरा ऑप्शन, गणराज्य शब्दामध्ये लोकशाही येतात. दोन स्टेटमेंट आहे. हा, व्हेरी गुड, है ना, लक्षात आहे. तर हे दोन्ही म्हणजे विचार करा का तुम्ही शब्द समजायला लागले आता, है ना. चला, मग भारताने मला सांगा प्रातिनिधिक लोकशाहीची स्वीकार केलेला आहे. भारताने प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. यस. प्रातिनिधिक लोकशाही भारताने स्वीकार केला आहे म्हणून भारत गणराज्य आहे का? परत सांगा, प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला म्हणून भारत गणराज्य नाही, लोकशाही असलेला देश आहे ना, हे लक्षात ठेवा. गणराज्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? राष्ट्रपती संबंधित. गुड. चला, व्हेरी गुड. चला मला, ओके चला एक्सप्लेनेशन. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट तुम्ही या ठिकाणी लिहा. ओके, काय लिहिणार? भारतीय राज्यघटनेमध्ये पायाभूत तत्व कोणकोणते आहेत? ओके, सध्या तात्पुरत्या काळासाठी पायाभूत तत्व सुप्रीम कोर्ट कोणकोणती मान्य करतो? पायाभूत तत्व कोणती आहे? असं हेडिंग द्या. पायाभूत तत्वाचे खटले आपण बघितले. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 5 पॉईंट लिहून देतो, 1 2 3 4 5 पॉईंट. तर हे 5 पॉईंट तुम्ही पाठ करा. ओके, भारतीय राज्यघटना. तो पहिला पायाभूत तत्व आहे राज्यघटनेचे श्रेष्ठत्वपणा. राज्यघटनेचे राज्यघटनेचे श्रेष्ठत्वपणा. श्रेष्ठत्वपणा. ओके, हा पहिला पॉईंट आहे, ज्याला सुप्रीम कोर्ट म्हणतो. हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा बेसिक फीचर्स आहे. ठीक आहे. सेकंड पॉईंट, राज्यघटने श्रेष्ठत्वपणा नंतर या ठिकाणी लक्षात या, लोकशाही लोकशाही व गणराज्य असलेला देश. लोकशाही व गणराज्य असलेला देश. बघा, हा सरनामेचा आहे म्हणून मी याला, ठीक आहे, पार्ट इम्प्लिमेंट केला. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष स्वरूप, हा पण सरनामेचा पार्ट आहे. धर्मनिरपेक्ष स्वरूप. ओके, हे 3 गोष्टी या ठिकाणी क्लिअर करा. त्यानंतर लक्षात घ्या नेक्स्ट पॉइंट, अधिकारांची विभागणी. अधिकारांची विभागणी. आता आपल्या देशाने अधिकार विभागले ना, कोणामध्ये? सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. तो अधिकार विभागले आपण, म्हणून त्याला अधिकारांची विभागणी आपण संदर्भ देऊन टाकतो. आणि त्याच्यानंतर लक्षात द्या, संघ राज्य स्वरूप. तो इज दॅट क्लिअर का? आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लक्षात ठेवा, हा संदर्भ तुम्ही क्लिअर करा. ओके, दॅट इज अ 2 पॉइंट्स इज दॅट रिगार्डिंग प्रेम्बल. फर्स्ट वन, दॅट इज अ सेकंड वन. हे टॉपिक आहे प्रेम्बलचे, बाकी टॉपिक हे कॉन्स्टिट्यूशनचे आहे. तो पायाभूत तत्वाच्या लिस्ट मध्ये सुप्रीम कोर्टने काय पॉइंट दिले? तो टोटल तुम्हाला किती पॉइंट रिमाइंड करायचे? टोटल 5 पॉइंट्स. राहील लक्षात पॉइंट? क्लिअर? निलेश सर म्हणताय, इन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध सरकार काम करू शकतं म्हणजे सरनामा बंधनकारक नाही होत का सर? नाही 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 नाही, इन्स्ट्रक्शन आहे बघा. आता जसं एक्झाम्पल, निलेश सर, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय द्यायचा तुम्हाला, है ना. आर्थिक न्याय म्हणजे काय? का तुम्ही इकॉनॉमिकली बॅलन्स करणार. सर्वांचे सोर्स ऑफ इन्कम जे आहे, है ना, ती विषमता जी आहे, जी इन्कम सोर्सची ती दरी जी आहे ती फार मोठी आहे. श्रीमंत श्रीमंत गरीब ही जी दरी आहे ती मोठी आहे. मग सरकारची आयडियोलॉजी काय असेल? का चल भाई ठीक आहे, आपण एक काम करू, विषमता कमी करू. ओके,
तर सरकार एक तर काम करेल, आपण कमी करू, किंवा सरकार काम नाही करणार. दोनच गोष्टी करू शकते. एक तर सरकार विषमता कमी करणार किंवा करणार नाही. याला म्हणतात इन्स्ट्रक्शन. पण जर सरकार विषमता वाढवत आहे, श्रीमंतासाठी स्कीम आणते, गरिबांसाठी स्कीम आणत नाहीये. ओके, लक्षात ठेवा. विशिष्ट व्यक्तीला फोकस केला जातोय. तर या वेळेस इट इज ऍक्शन्स, इट इज अगेन्स्ट दी प्रेम्बल, सरनामेचा विपरीत आहे असं ती मानण्यात येईल, असं लक्षात ठेवायचं आहे. निलेश सर, आर यू गेट इट? लक्षात आला पॉइंट? तर त्यावेळेस मॅन्डेटरी शब्द येणार नाही. मॅन्डेटरी हा शब्द जर आला तर एक लक्षात घ्या का न्यायप्रविष्ट शब्द येऊन जातो. ओके, एवढंच एक इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, तुम्ही करा, तुम्ही नाही करा. एखाद्याने तुम्हाला आपल्या घरचे सांगतात, अबे अभ्यास कर, आपण काम करू, एक तर अभ्यास करू, एक तर नाही करू. ओके, अभ्यास केला चांगली गोष्ट, नाही केलं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट जर मी असं सांगितलं मॅन्डेटरी आहे अभ्यास करायचं, तर याचा अर्थ तुम्हाला ते करावंच लागेल. लक्षात ठेवा. ओके, तर असा तो संदर्भ असतो. गेट इट पॉइंट? मग बस असं संकल्पना मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी लक्षात द्या. ओके, चला, पायाभूत तत्वामध्ये तुम्हाला किती पॉईंट रिमाइंड करायचे, मग किती पॉईंट रिमेंबर करायचे? टोटल 5 पॉईंट. राहील लक्षात पॉईंट? मग विषय लक्षात आला? अच्छा, मग मला सांगा का उद्या जाऊन आयोगाने तुम्हाला एक क्वेश्चन विचारला. ओके, क्वेश्चन असा आहे का आपल्या सरनामेचा रिस्पेक्ट करणं, सरनामेचा रिस्पेक्ट करणं हे इंडियन जसं रिस्पेक्ट करणं, आदर करणं हे नागरिकांसाठी आवश्यक आहे का? नागरिकांसाठी आवश्यक आहे का? येस ऑर नो आन्सर द्यायचं. सरनामेचा रिस्पेक्ट करणं नागरिकांसाठी आहे का? तो आन्सर या ठिकाणी लक्षात ठेवा, येस, है ना. सरनामेचा रिस्पेक्ट करणं हे नागरिकांसाठी आवश्यक आहे. क्लिअर पॉईंट? मग गव्हर्नमेंटला इन्स्ट्रक्शन आहे, नागरिकांनी रिस्पेक्ट करायला पाहिजे, देशाचा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे म्हणून. तर हे संदर्भ आणि हे मुद्दे तुम्ही क्लिअर करा. क्लिअर? चलो. तो बघा, हे बऱ्यापैकी तुमचा आता हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला. होप यू आर अंडरस्टँडिंग वेल. तुम्ही हा टॉपिक एन्जॉय केला होता मित्रांनो. ओके, तर बघा असे पॉईंट्स होते. आता जे आजचं जे नोट्स आहे मी तुम्हाला ही टाकून देईल. याच्यानंतर मी थोडासा प्रयत्न करेल की तुम्हाला चार्ट स्वरूपात छोटे छोटे रेडीमेड डेटा देऊन टाकेल, है ना. म्हणजे तुमच्याकडे ती अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे तुम्ही प्रिंट्स काढून घ्या आणि त्याच्यानंतर मी जे जे गोष्टी बोलतो तर त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं. जसं एक्झाम्पल आता मी तुमच्या समोर अशी इमेज दिली, है ना, काय आहे बॉ, है ना. तो त्यावेळेस तुम्ही काय करायचं पोरांनो, तुम्ही ही इमेज काय करायचं, याच्यामध्ये ऍडिशन गोष्टी लिहून घ्यायचे, जे एक्स्ट्रा एक्स्ट्रा, म्हणजे तुमच्याकडे एक रेडीमेड डेटा होऊन जाईल. म्हणजे लिहिण्याचं काम थोडंसं कमी होईल. चालेल ना तसं? बघा, प्रयत्न करू आपण असं. ठीक आहे, चालेल तसं? ओके, पेज कशावर टाकणार सर? ओके, हो, पेज कशावर टाकणार? तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन असतो ना सर त्या ठिकाणी, है ना. नोट्स जे दिले जातात त्याचा डाउनलोडचा ऑप्शन असतो, तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यायचं, है ना. म्हणजे मी माझ्यासाठी सांगतोय, है ना. म्हणजे तुमचं पण काम वाचेल आणि माझं पण काम वाचेल. मी तुमच्या समोर ही जशी जी इमेज आहे ती इमेज तुमच्या समोर देऊन टाकेल. फक्त तुम्ही रनिंग डेटा या ठिकाणी करायचं, कारण माझ्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला चार्ट्स, कंपॅरिझन हे सर्व दिसेल. तो टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तो सर्व टॉपिक या ठिकाणी होणार आहे. पीडीएफ शो होत नाहीये, नो कंटेंट अवेलेबल असं शो होत आहे. ओके, लेट मी चेक. मी चेक करत होते मी, कारण मी ते बघत नाहीये. मी आज तुम्हाला पर्सनली माझ्या हाताने ते टाकायला लावतो. ओके, नो नीड टू वरी. ठीक आहे, चला मित्रांनो, मला सांगा, प्रिएम्बल समजला पूर्णपणे? काही अडचण? एनी डाऊट? पटपट सांगा. हा, चला. आता आपण मित्रांनो नवीन विषय या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ओके, तर नवीन विषय सुरुवात करत आहोत म्हणून आपण या ठिकाणी थोडस, एक मिनिट. ठीक आहे, आपण या ठिकाणी जी पीडीएफ आहे ती पीडीएफ चेंज करू आपण. एकच मिनिट. ओके, म्हणजे काय होईल, डिस्कॉर्ड ऑल.
बघा, एक लास्ट पॉइंट याच्यामध्ये जे आपल्या नोट्समध्ये या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दिसते का इमेज? एकदा चेक करून घेतो. ओके, मी ही तुम्हाला पीडीएफ स्वरूपात सेंड करून देईल, म्हणून मी जस्ट एक्सप्लेनेशन करतोय. बघा, तुम्हाला 3 खटले पोरांना पाठ ठेवायचे असतात. ओके, तर नामासंबंधित पहिला पॉईंट आहे का भाग आहे की नाही आहे, भाग आहे की नाही आहे. ओके, याला कसं लक्षात ठेवायचं? तर याला लक्षात ठेवण्याची इझी पद्धत आहे. पहिली गोष्ट, सरनामा संबंधित तुम्हाला भाग आहे की नाही आहे ना लक्षात ठेवा. तो एक लास्ट पॉइंट भाग आहे की नाही हे त्याला समजण्यासाठी आपण 3 खटल्यांचा वापर करू. पहिला खटला आहे बेरुबानी युनियन, तर याला आपण करू बीयू है ना. दुसरं केशवानंद भारती, याला आपण करू केबी. आणि तिसरा आहे LIC. तो LIC खटला झाला. हे 3 खटले तुम्हाला सरनामा भाग आहे की नाही याच्याबद्दल विधान देतो. तो लक्षात या. हा 3 खटले पाठ झाले, रट्टा मारा. बिरुबानी युनियन, भाग आहे की नाही, केशवानंद भारती आणि LIC, हे 3 खटल्यामध्ये त्याचं उत्तर आपल्याला भेटणार आहे. आणि जो लास्ट आन्सर आहे LIC, हा आपला फायनल उत्तर असेल. बघा, आता याला लक्षात कसं ठेवायचं, एकदम सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. कुठेही काही क्वेश्चन आला, याचा बाहेर क्वेश्चन जाणार नाही. ठीक आहे. पहिला पॉईंट आहे भाग, या ठिकाणी मी लिहून घेतो है ना. या ठिकाणी भाग आहे की नाही आहे. ओके, हा पहिला क्वेश्चन आहे. दुसरा, घटना दुरुस्ती मला करता येते का, येस अ नो, असे 2 क्वेश्चन या ठिकाणी येतात है ना. तो सिंपल याला कसं पाठ करायचं याची ट्रिक सांगतोय मी. तो ट्रिकसाठी आपण या ठिकाणी वेगवेगळं आन्सर या ठिकाणी पॅटर्न मध्ये घेऊ, जसं ग्रीन ट्री या ठिकाणी डायग्राम मध्ये वापरू. ओके, येस. बघा, बेरूम आणि युनियन मध्ये स्टार्टिंग काय करायचं बेटा, स्टार्टिंग या ठिकाणी असं करायचं, निगेटिव्ह. पहिला स्टेटमेंट निगेटिव्ह घ्यायचा, दुसरा स्टेटमेंट या ठिकाणी घ्यायचा पॉझिटिव्ह. बघा, 2 स्टेटमेंट पाठ झाले बेरुवानीचे. पहिला स्टेटमेंट निगेटिव्ह, दुसरा स्टेटमेंट पॉझिटिव्ह. आता हा निगेटिव्ह आहे, तर यावरून त्याचा निष्कर्ष लक्षात या. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये केशवानंद भारतीमध्ये हा निगेटिव्ह होता, हा या ठिकाणचा पहिला स्टेटमेंट काय करायचं, पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह आहे, याचा सेकंड स्टेटमेंट तुम्ही काय करा, निगेटिव्ह करा. चला, पाठ झालं काय 2 मला सांगा पहिले. हे पॅटर्न लक्षात येतोय ना तुम्हाला, येस अ नो. ओके, बघा काय आहे नंतर है ना, काय आहे स्टेटमेंट मी नंतर सांगेन तुम्हाला. ओके, बघा, याचा फर्स्ट स्टेटमेंट तुम्ही निगेटिव्ह केला, याचा सेकंड स्टेटमेंट तुम्ही पॉझिटिव्ह करा. याचा पहिला स्टेटमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता मला सांगा बरं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जर मिळाले, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जर मिळाले, तर याच्यापासून काय त्याचा कशाचा जन्म होतो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मिळाला तर. आन्सर सांगा सेकंदामध्ये. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मिळाला तर निगेटिव्ह होतो. पण मला सांगा, मी पॉलिटिक्स शिकवतोय, मी मॅथ्स शिकवतोय का या ठिकाणी, मी मॅथ्स शिकवत नाहीये तुम्हाला. हा, लक्षात ठेवा, मी मॅथ शिकवत नाहीये. तो याचा उत्तर तुमचा आला पाहिजे, लक्षात ठेवा, ऑलवेज पॉझिटिव्ह. तर याचं उत्तर, फायनल उत्तर आपण थोडंसं वेगळ्या कलर मध्ये घेऊ, ब्ल्यू. तो लक्षात या, याचा फर्स्ट स्टेटमेंट पाठ ठेवायचा पॉझिटिव्ह. दुसरं बघा, इकडे निगेटिव्ह आला होता, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पण शेवटचा आन्सर काय आला, पॉझिटिव्ह. दुसरं इकडे बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, तर याचा फायनल उत्तर तुम्ही काय पाठ ठेवायचं, पॉझिटिव्ह. बघा, हे दोन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ आता याचा उत्तर आपण समजून घेऊ काय आहे. बघा, बेरूब आणि युनियन मध्ये काय सांगितलं गेलं, निगेटिव्ह आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट आहे भाग नाही, तर नामा राज्यघटनेचा भाग नाही, पण घटना दुरुस्ती करता येते. तर या ठिकाणी काय येईल, घटना दुरुस्ती करता येईल, घटना दुरुस्ती येईल, असं आन्सर या ठिकाणी होऊन गेला. ओके, दुसरा स्टेटमेंट याचा काय येईल, भाग आहे, भाग सरनामा राज्यघटनेचा भाग आहे, घटना दुरुस्ती करता येणार नाही, असा आन्सर या ठिकाणी होऊन गेला. बघा, लक्षात आला पॉईंट. आणि या ठिकाणी आन्सर काय येईल, भाग आहे आणि घटना दुरुस्ती करता येईल. आणि हा आन्सर तुम्हाला पाठ ठेवायचा पेपरासाठी. चला, मला सांगा, हे तिन्ही आन्सर क्लिअर झाले का, लक्षात येते ना तुम्हाला. बघा, हा बर. आता बघा, तुमचे किती उत्तर केले झाले, मग कुठून स्टार्ट करायचं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पाठ राहील. सिरीज सांगा बरं मला. ओके, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह. क्लिअर, इझी आहे ना. हा, बघा, डायरेक्ट रट्टावून गेला. आता मी तुमचं थोडंसं स्लाइड चेंज करतो, तुम्हीच उत्तर द्या मला याचं, आणि त्याच्यानंतर नवीन चॅप्टरला सुरुवात होईल आपली. शेवटचा टॉपिक जो राहून गेला, मला सांगा, केशवानंद भारती खटल्यानुसार, केशवानंद भारती खटल्यानुसार सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं सांगितलं, आणि याच्यामध्ये घटना दुरुस्ती पण करता येते, घटना दुरुस्ती करता येईल. तर दोन्हीपैकी योग्य अयोग्य कोणतं विधान येईल. फर्स्ट राईट, सेकंड रॉंग. गुड. आलं का नाही उत्तर.
लक्षात आलं पॉईंट? येस, असं मला संदर्भ तुमच्याकडून अपेक्षित होता आणि हे लक्षात आहे. गुड है ना. चला, सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आला. खालीलपैकी कोणत्या खटल्यानुसार घटना दुरुस्ती सरनाम्यामध्ये करता येणार नाही? घटना दुरुस्ती नाही कोणत्या खटल्यामध्ये देण्यात आला? ऑप्शन असेल केशवानंद भारती, LIC, बिरुबानी युनियन, मिनर्वा मिल खटला. कोणत्या खटल्यामध्ये घटना दुरुस्ती करता येणार नाही? लक्षात आहे. असा आन्सर आला तर उत्तर काय देणार मग तुम्ही? गुड है ना. चला, लक्षात आलं पॉईंट. केशवानंद भारती खटला एकच पाहिजे बेटा, बिरुबानी नाही, मयुरी है ना, मयुरी मॅम है ना. तो लक्षात आला, बिरुबानी नाहीये ठिकाणी, काही केशवानंद भारती. येस, क्लिअर. बस झाला आपला अभ्यास क्लिअर झाला यार, अभ्यास विषय क्लिअर झाला. मग मला एक सांगा, कुठून स्टार्ट करायचं? 3 खटले पाठ ठेवायचे. बेरुबानी 60चा, केशवानंद 73चा, LIC 95चा. किती खटले? 3 खटले. झालं पाठ? लक्षात आलं? पाठ झाला की नाही झाला? ठीक आहे, चला. मग मला सांगा, सरनामा राज्यघटनेचा भाग आहे का? सरनामा राज्यघटनेचा भाग आहे? आहे. घटना दुरुस्ती करता येते? करता येते. तो येस. बस झाला पॉईंट है ना. हे लक्षात घ्या का हेच आन्सर मला तुमच्याकडून अपेक्षित होतं. ओके, प्रताप सर किती खटले लक्षात ठेवायचे तुम्हाला? रुखसार, मयुरी मॅम, मेघा, दीपाली किती खटले लक्षात ठेवायचे? 3 खटले. कोणकोणते सांगा स्पीड मध्ये, वेळ नाही आपल्याकडे. चला, आपण नवीन विषयाला सुरुवात करत आहोत. यस दीपाली मॅम, गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. LIC खटला कधी झाला? LIC खटला कधी झाला? 1995. यस अश्विनी, यस व्हेरी गुड. गौरव, हना, कदम साहेब, मोहना, या व्हेरी गुड. 1995. ओके, व्हेरी गुड. आता तुम्हाला सर्वांना लक्षात आलं ना? बघा क्वेश्चन, बघा विदिन अ सेकंदामध्ये उत्तर आला पाहिजे. आणि हीच माझ्या लेक्चरचा हेच कन्सेप्ट असेल का मी तुमची आयडिया पण क्लिअर करून दिली, विषय पण समजला, क्वेश्चन कसं विचारलं जाईल ते पण सांगून दिलं, सर्व टॉपिक तुमच्या या ठिकाणी क्लिअर झाला. या पद्धतीनुसार हा टॉपिक आपला एंड होऊन जातो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आपला या ठिकाणी बघायचा आहे मित्रांनो, या टॉपिक कडे येऊ. ठीक आहे, याच्यानंतर बघा लक्षात, हे आपलं झालं, हा झालं. आता या ठिकाणी लास्ट पॉईंट तुम्ही बघायचं, हे कमेंट सेक्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही कमेंट स्वरूपात तुम्ही ऍडिशन गोष्टी करा. कवी पतंजली शास्त्री काय म्हणताय, पाठ करायचं. पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणताय, तर बघा हे आत्मा म्हणताय. मोहम्मद हिदायतुल्ला काय म्हणताय, हे सुद्धा आत्मा म्हणताय. तर आत्मा 2 लोकांनी म्हटलंय है ना. इकडे आहे पंडित, इकडे आहे हिदायतुल्ला है ना. तर जस्ट पाठ करा. KM मुन्शी काय म्हणताय, राजकीय दृष्टी. तर हे शब्द कीवर्ड जे आहे ना, तर कीवर्ड्स रट्टा मारा. तो कीवर्ड्स आयोग तुम्हाला पेपरमध्ये विचारतो, कोण काय काय म्हणतो. आता न्यायमूर्ती पतंजली सर्वात अधिक महत्व आहे है ना, या दृष्टिकोनातून त्यांनी संदर्भ देऊन टाकला. तो म्हणून यांचं नाव पाठ ठेवायचं तुम्हाला, आणि याच्यावर क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. ओके, मी PDF स्वरूपात हे संदर्भ देऊन टाकेल तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, चला नेक्स्ट पॉइंट आपला जो स्टार्ट करूया आपण, टाइम वेस्ट न करता, तो आहे संघ आणि त्यातील भूप्रदेश. चला हेडिंग द्या लवकर. संघ आणि त्यातील भूप्रदेश आपल्याला पाठ करायचं आहे. येस, किरण सर जे प्रिअम्बल मध्ये ऑलरेडी आहे त्यांना डिलेट नाही करू शकत, बट न्यू वर्ड्स आपण ऍड करू शकता. दॅट्स इट. यालाच म्हणायचं पायाभूत तत्व, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, पहिला पॉइंट. ओके, संघ आणि त्यातील भूप्रदेश. आता हा इतका इंटरेस्टिंग चॅप्टर आहे मित्रांनो. आता बघा, जसं आता तुम्ही अधिकारी झालेत है ना, अधिकारी झाल्यानंतर सरकार तुम्हाला बंगलेज ऑफर करतो है ना. बंगले देतो, गोदावरी नावाचा, कृष्णा नावाचा, कावेरी बंगला, कृष्णाई नावाचं है ना. हे बंगलेज ऑफर करतो, 4 व्हीलर देईल, सिक्युरिटीज प्रदान करेल. तर सेम आहे आपला देश है ना. लक्षात द्या, आपल्या देशाचा जो स्ट्रक्चर आहे, आपला घर आहे, लक्षात द्या. त्या चॅप्टरचं नाव आहे संघ आणि त्यातील भूप्रदेश. म्हणजे आमच्या देशात आम्ही कसं निर्माण करणार आहोत, कोणत्या पॅटर्न नुसार आमचा देशाचा पाठपुरावा या ठिकाणी करायचा आहे. लक्षात ठेवा, आज आपण तोच इंटरेस्टिंग पॉइंट आज आपण डिस्कस करणार आहोत. आता तुम्ही म्हणणार यार याच्यामध्ये असं काय आहे स्पेशल. ओके, तो आता बघा, आता
सिंपल आहे का आपल्याला देश फॉर्म करायचा आहे. ओके, देश फॉर्म करायचा असेल तर सर्वात पहिला प्रश्न आपल्याला असा असला पाहिजे, कमी घरामध्ये पॉवर कोणाला द्यायची. जसं आपले आपले घर असतं, आपल्या घरामध्ये कधी कधी आई जास्त स्ट्रॉंग असते, आई डिसिजन मेकिंग असते, पण फादर डिसिजन मेकिंग नसतात, है ना. पण कधी कधी असं पण घर असतात की ज्याच्यामध्ये फादर डिसिजन मेकिंग असतात, आई नसते. आणि काही घरामध्ये असं पण असतो, लक्षात ठेवा, की हे दोन्ही जे लोक आहे, लक्षात घ्या, हे दोन्ही लोकांकडे पॉवर्स असतात, दोन्ही डिसिजन मेकिंग असतात. कधी कधी असं पण होतो की दोन्ही बिचारे गरीब असतात आणि वेगळेच काहीतरी डिसिजन घेतात, है ना. लक्षात या, मग त्याच्यामध्ये ग्रँडफादर है ना, ग्रँड मदर येतात, आजी आजोबा येतात. ओके, असे भरपूर प्रकारचे वेगवेगळे फॅमिलीज आपल्या देशामध्ये बघायला भेटतात. तो सेम आहे आपल्या देशासमोर सर्वात महत्वाचा पॉइंट काय होता माहिती का, का आपल्याला पॉवर द्यायची है ना, पॉवर डिस्ट्रीब्यूट करायची आहे. तो पॉवर डिस्ट्रीब्यूट करायची असेल तर कोणामध्ये आणि कितीमध्ये. लक्षात घ्या, जसं आज आपल्या देशामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसतं आपल्या देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ना, सेंटर आहे. त्याच्यानंतर सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आहे. दोन गव्हर्नमेंट आहे आपल्याला. तर नेमकं कोणाला पॉवर द्यायची आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट करायचं की नाही करायचं, स्टेट गव्हर्नमेंट करायचं की नाही करायचं, हे समजण्यासाठी आजचा लेक्चर आपल्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, हे चॅप्टर समजण्यासाठी पहिला आपण जगाचा पॅटर्न इम्प्लिमेंट करू. ओके, जगामध्ये काय आहे, जगामध्ये किती प्रकारचे देश असतात. ओके, याला समजण्यासाठी एक छोटस या ठिकाणी पाठपुरावा करूया आपण, है ना. एक लक्षात द्या, एक असा देश घेऊ ज्याला आपण म्हणू युनिटरी नावाचा. ओके, कोणता देश घेऊ, युनिटरी. ओके, आता हा एक डायग्राम, तशी माझी ड्रॉइंग तेवढी चांगली नाहीये पण समजून घ्या तुम्ही. एक देश असतो युनिटरी नावाचा, बरोबर. आणि एक दुसरा देश आहे, लक्षात ठेवा, त्याला म्हणू आपण कन्फेडरेशन. कन्फेडरेशन. आणि एक तिसरा देश असतो, लक्षात ठेवा, तो असतो फेडरेशन. तो जगामध्ये ना पॉवर जर बघितली तर पॉवर मध्ये मालक कोण असला पाहिजे. ओके, याच्यावरून जगामध्ये ना तीन प्रकारचे देश तयार होऊन गेले. किती प्रकारचे देश आहे, तीन. आता तुम याला मराठीमध्ये काय म्हणतात ते पण एक्सप्लेनेशन करेल, नो नीड टू वरी, है ना, फक्त समजून घ्या. युनिटॅरी देशामध्ये काय असतो, युनिटॅरी देशामध्ये याचा वैशिष्ट्य, याची खासियत काय असते माहिती का, का या देशामध्ये एकच गव्हर्नमेंट पॉवरफुल असते आणि त्या गव्हर्नमेंटला म्हणायचं सेंटर, है ना. सेंट्रल गव्हर्नमेंट दॅट इज ओनली पॉवरफुल. म्हणजे या युनिटरी देशामध्ये पॉवर जी आहे ती डिवायडेशन नसते, एकच व्यक्तीकडे पॉवर आहे, त्याला म्हटलं जातं सेंट्रल गव्हर्नमेंट. इज दॅट क्लिअर. तो युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल असते, म्हणजे या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट नसते, लक्षात ठेवा. आता फेडरेशन मध्ये जर म्हटलं तर फेडरेशन मध्ये या ठिकाणी तुम्ही याचा डायरेक्ट ऑपोजिट करायचं. या देशामध्ये दोन पार्ट असेल, याच्यामध्ये सेंट्रल पण असेल आणि या देशामध्ये स्टेट्स पण असेल. मग मला सांगा बरं पोरांनो, ओके, आपला देश हा कोणत्या प्रकारचा आहे, काय वाटतं तुम्हाला, युनिटरी प्रकारचा आहे की फेडरेशन प्रकारचा आहे, ते सांगा बरं. कोणता वाटतंय आपल्याला तुम्हाला. येस, आपला देश हा फेडरल प्रकारचा दिसेल आपल्याला. ओके, हे आपलं क्लिअर होऊन गेलं. बरं, आता मग तिसरा पॉइंट या ठिकाणी, कमी कन्फेडरेशन काय आहे. ओके, तर हे कन्फेडरेशन कसं असतो, काय असतो आणि हे नेमकं सिस्टीम कसे रन होतात, है ना. तर सर्वचं वैशिष्ट्य आपण बघितलं. तर आता कन्फेडरेशन म्हणजे काय, का समजा तीन प्रकारचे देश आहे. ओके, समजा हा ए नावाचा देश आहे, छोटासा. दुसरा देश आहे बी नावाचा, तो थोडासा मोठा घेऊ आपण. आणि तिसरा देश जो आहे तो आहे सी नावाचा. हे तीन देश आहे, बरोबर. तर या तीन देशांनी काय केलं, एक अग्रीमेंट केला. बघा, हा जो देश आहे हा अग्रीमेंटच्या बेसिसवर चालतो. तर यांनी काय केलं, प्रत्येकासोबत एक अग्रीमेंट केला. तो कन्फेडरेशन मध्ये काय होऊन गेला, एक युनिटी तयार होऊन गेली, एक ग्रुप फॉर्म होऊन गेला. तो लक्षात द्या, कन्फेडरेशन मध्ये काय होऊन जातो, ग्रुप्स येतात, देशांचे ग्रुप्स या ठिकाणी येतात. मग किती देशांचे ग्रुप या ठिकाणी तयार झाले, तो ए बी सी मिळून एक ग्रुप तयार झाला. आता मग एखादं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल का. येस, तुम्हाला माहिती आहे का, युरोपियन युनियन, है ना. युरोपियन युनियन हा एक ग्रुप आहे ज्याने कॉमन प्रोटेक्शन्स, कॉमन मुद्दे इम्प्लिमेंट केले, सर्व पॉइंट या ठिकाणी ठरवलं. लक्षात द्या, तो युरोपियन युनियन हा एक प्रकारचा कन्फेडरेशन, म्हणजे देश आहे, एक स्वतंत्र देश आहे. म्हणजे हा जो ए नावाचा देश आहे, हा
त्याचा इंटरनल पार्ट आहे. म्हणजे या ए ला स्वतंत्र देशाला काय असेल म्हणजे त्याला इंटरनल राईट्स असतील. म्हणजे यामध्ये काय होतं बघा, यामध्ये या ए ला आपले इंटरनल प्रश्न जे आहे, आंतरिक प्रश्न जे आहे, ते आंतरिक प्रश्न स्वतः सॉर्ट आउट करता येतात. इंटरनल इश्यू सॉर्ट आउट. बट जेव्हा ते एक्सटर्नल इश्यू असतील तर हे एक्सटर्नल इश्यूचा डिसिजन मेकिंग कोण असेल? ग्रुप्स घेईल. समजतंय पॉईंट? म्हणजे कन्फेडरेशन मध्ये एकच गोष्ट डिवाइड होऊन जाते, इंटरनल आणि एक्सटर्नल. आता तुम्ही युनिटरी देशामध्ये बघा, या देशामध्ये काय आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट एकच आहे, है ना? तो या गव्हर्नमेंटला, या देशाला दोन राईट्स असतील. म्हणजे हा देश इंटरनल इश्यू आणि एक्सटर्नल इश्यू स्वतः डिसाइड करेल. याला कोणाला विचारण्याची गरज नाही. बाई कोणासोबत रिलेशन ठेवायचे, कोणासोबत रिलेशन नाही ठेवायचे, हे स्वतः तो देशाचा पाठपुरावा असतो. समजलं पाहिजे युनिटरी देशामध्ये. तुम्हाला माहितीये का आता सध्या युक्रेनवर हल्ला झाला, माहितीये ना तुम्हाला? युक्रेन हा एक इंडिपेंडंट देश आहे, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे युक्रेन सुद्धा एक प्रकारचा पहिले USSRचा पार्ट होता, कन्फेडरेशनचा संदर्भ होता त्याच्यामध्ये. पण आता या ठिकाणी लक्षात घ्या का युक्रेनवर होतो काय है ना, तो युक्रेन हा इंडिपेंडंट देश आहे. तो युक्रेन काय म्हणतोय, युक्रेनचा एक जस्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. युक्रेन जो आहे लक्षात ठेवा, युक्रेन काय म्हणतोय का माझ्याकडे इंटरनल राईट्स पण आहे, माझ्याकडे एक्सटर्नल राईट्स पण आहे. युक्रेन असं म्हणतोय. पण रशिया काय म्हणतोय? रशिया म्हणतोय भाऊ तू फक्त इंटरनल वापर, है ना? मी मोठा देश आहे, मी मोठा भाऊ आहे तुझा, मी माझं शेजारी आहे, लक्षात तू फक्त इंटरनल वापर आणि एक्सटर्नल जर राईट्स असतील ना ते मी माझ्यावर सोडून दे, है ना? तो म्हणजे या ठिकाणी USSR रशिया जो आहे तो काय म्हणतोय, तो USSRचा पार्ट होताच, त्याच्यानंतर USSRचं विभाजन झालं आणि रशिया सध्या काय म्हणतोय, तुझं एक्सटर्नल राईट्स मला ठरवू दे, कारण तू माझा नेबर आहे, है ना? आणि याच्यामध्ये हे ऍक्च्युअल भांडण हा अमेरिकेचा आणि ऍक्च्युअल मध्ये हा रशियाचा आहे आणि याचा खत पाणी बिचारा युक्रेन भोगतोय, लक्षात ठेवा. बर ओव्हरऑल असे पण देशाचे पॉलिटिक्स असतात. ओके, ओव्हरऑल तो मला सांगा कोणती बेस्ट पद्धत वाटली? फेडरेशन मध्ये बघा काय होतं, या ठिकाणी पॉवर डिवाइड होऊन जाते. सेंट्रल कडे काही राईट्स असतील आणि स्टेट्स कडे राईट असतील. तर मला सांगा कोणती बेस्ट पद्धत तुम्हाला वाटते? फेडरेशन की युनिटरी की कन्फेडरेशन? काय वाटतं तुम्हाला मग? 3 नंबरचा. मग मला सांगा पोरांनो, आपला भारत हा फेडरल आहे भारत की नाही आहे आपला भारत, है ना? आपला देश कोणता आहे? फेडरेशन. ओके, कन्फेडरेशन मध्ये काय असतो? आता बी कडे कन्फेडरेशनचा प्रॉब्लेम काय आणि युनिटरीचा प्रॉब्लेम काय? युनिटरी मध्ये काय असतो लक्षात द्या, गव्हर्नमेंट एक आहे, डिसिजन मेक एक आहे, लक्षात द्या. सर्व व्यक्ती सर्व डिसिजन एकच व्यक्ती घेऊ शकतो. मग असे जे देश असतात ते राजेशाही असलेले देश असतात, लक्षात ठेवा. या देशामध्ये वन पार्टी रूल करू शकते. ओके, फेडरेशन मध्ये डेमोक्रेटिक देश असतात, है ना? लक्षात द्या. कन्फेडरेशन मध्ये हे दोन्ही प्रकारचे देश असू शकतात. ओके, कारण आणि हा जो कन्फेडरेशन आहे तो अग्रीमेंटच्या बेसिसवर आहे. म्हणजे आज माझी इच्छा आहे तर मी तुमच्या ग्रुपचा सदस्य, जसं आपला एक ग्रुप असतो संध्याकाळचा मित्रांचा, है ना, सकाळचा मित्रांचा, तो तसं कन्फेडरेशन आहे. ओके, लक्षात आहे. कन्फेडरेशनचा साधा साधा पॉइंट असतो. मग ग्रुपची जर इच्छा असेल, आपले भांडण असेल तर आपण एक्झिट होऊ शकतो. तो इज दॅट क्लिअर? तो आपल्याला मित्रांनो आज आपल्याला महत्वाचा विषय डिस्कस करायचा तो आहे फेडरेशन, राज्यांचा निर्मितीचा पार्ट. ओके, आता तुम्ही हे शिकले तो फेडरेशन मध्ये सुद्धा दोन प्रकार होतात. ओके, आता फेडरेशन मध्ये दोन प्रकार होतात म्हणजे नेमकं काय आहे बघा. आता तुम्ही हे इतकं तर शिकून गेले का ठीक आहे ना, चला दोन गोष्टी आपल्याला केल्या तर फेडरेशनचे सुद्धा दोन प्रकार होतात. फेडरेशन है ना, आता दोन प्रकार कोणते? एकाचं नाव आहे कमिंग टुगेदर फेडरेशन. ओके, कमिंग टुगेदर फेडरेशन, कमिंग टुगेदर फेडरेशन. आणि एक दुसरा आहे होल्डिंग टुगेदर फेडरेशन. होल्डिंग टुगेदर फेडरेशन, दॅट इज अ टू टाइप ऑफ फेडरेशन, लक्षात ठेवा. कमिंग टुगेदर फेडरेशन अँड होल्डिंग टुगेदर फेडरेशन, दॅट इज अ टू टाइप ऑफ फेडरेशन. आता काय आहे नेमकं? आता हे तर नक्की लक्षात आलं पोरांना तुम्हाला का फेडरेशन मध्ये किती गव्हर्नमेंट येणार आहे? दोन की एक? पहिले ते सांगा. फेडरेशन मध्ये किती गव्हर्नमेंट येणार? दोन गव्हर्नमेंट येणार, है ना? तो सिंपल आहे. या देशामध्ये काय आहे? कमिंग टुगेदर देशामध्ये सुद्धा या ठिकाणी पार्ट म्हणून जर बघितलं आपण तर आपल्याला असं दिसेल का कमिंग टुगेदर फेडरेशन मध्ये सुद्धा दोन गव्हर्नमेंट येईल.
तो याच्यामध्ये सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, याच्यामध्ये सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट असेल. होल्डिंग टुगेदर फेडरेशन मध्ये इकडे सुद्धा सेंट्रल असेल, इकडे सुद्धा स्टेट असेल. ओके, आता कमिंग टुगेदर फेडरेशन आणि होल्डिंग टुगेदर फेडरेशन काय आहे, ओके, हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं राहतं. तर लक्षात घ्या, कमिंग टुगेदर फेडरेशन मध्ये काय होतं का, हे जे स्टेट्स होते, हे स्टेट्स, तर या स्टेटने काय केलं, सेंट्रल सोबत अग्रीमेंट केला आणि एक फेडरेशन फॉर्म केला, म्हणजे एक देश निर्माण केला. म्हणजे कसं, जसं या ठिकाणी लक्षात घ्या, एक डायग्राम स्वरूपात आपण याचा संदर्भ बघू का, कमिंग टुगेदर फेडरेशन मध्ये काय होतं. तर लक्षात द्या, या देशामध्ये सुरुवातीला काय होते, स्टेट्स होते. तो स्टेटने काय केला, अग्रीमेंट केला आणि अग्रीमेंट करून एक देशाची निर्मिती केली, लाईक USA. म्हणा, लक्षात द्या, USA हा किती स्टेट पाडून तयार झाला, 50 स्टेट पाडून तयार झाला. म्हणजे बघा, हा एक स्टेट येऊन गेला, दुसरा हा स्टेट येऊन गेला, तिसरा हा स्टेट येऊन गेला, चौथा हा एक स्टेट येऊन गेला. तो या पद्धतीनुसार अमेरिकेची फॉर्मेशन झालं आहे, लक्षात द्या. म्हणजे कमिंग टुगेदर फेडरेशन हा स्टेट पासून तयार झालेला एक देश आहे, लक्षात ठेवा. म्हणून याला आपण काय म्हणू बघा, कमिंग टुगेदर फेडरेशन मध्ये काय असतो, लक्षात ठेवा, स्टेट पासून कोणाची निर्मिती होते, स्टेट पासून सेंट्रलची निर्मिती होते. लुक ऍट दिस. बरोबर. आता या होल्डिंग टुगेदर फेडरेशन मध्ये होतो काय, तर या देशामध्ये मला एक सांगा बरं, आपला महाराष्ट्राची स्थापना कधी झाली, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली, सांगा पटपट. महाराष्ट्राची स्थापना कधी आपली, अरे 50, हा 60 पाहिजे, 60, 60, 60, गुड. तर मग मला सांगा, पहिले आपला देश तयार झाला असेल आणि आपला भारत कधी तयार झाला, 47 मध्ये. तर मला सांगा, आपल्या देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पहिल्यांदा फॉर्म झाला की स्टेट गव्हर्नमेंट पहिल्यांदा फॉर्म झाला असेल, काय वाटतं तुम्हाला? यस, है ना, हेच आन्सर मला पाहिजे. मग लक्षात या, या देशामध्ये काय असतो, सेंट्रल पासून कशाची निर्मिती होऊन गेली, स्टेटची निर्मिती. म्हणजे समजा, हा आपला एक देश आहे, हा पाम जो आहे, हा जो आपला हात आहे, हा आपला एक देश आहे आणि या देशाने काय केलं, राज्याची निर्मिती केली. पहिला राज्य तयार केला, दुसरा राज्य तयार केला, तिसरा राज्य केला, चौथा केला, पाचवा केला. म्हणजे काय, सेंट्रल पासून देशाची निर्मिती, सेंट्रल पासून राज्याची निर्मिती. तो होल्डिंग टुगेदर फेडरेशन मध्ये काय आहे, एक देश असतो आणि त्या देशाची पॉवर डिवाइड केली जाते स्टेट्स मध्ये. इज दॅट क्लिअर? लक्षात घ्या, इंडियन कॉन्स्टिट्यूशन दोन गव्हर्नमेंट बद्दल बोलतोय, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. होल्डिंग टुगेदर फेडरेशन मध्ये काय होतं, सेंट्रल पासून स्टेटची निर्मिती होते. म्हणून जसं आपला देश कसा तयार झाला, ओके, तर या अँगलचा पाठपुरावा जर आपण बघितला तर सिंपल आहे. आपल्या देशामध्ये लक्षात घ्या, हा आपला देश आहे, जसं आपण कन्सिडर करूया, दिस इज ओवर इंडिया, है ना. लक्षात घ्या, आता माझं एवढं डायग्राम चांगले नाही, बट जस्ट समजून घ्या. या देशामध्ये आपण काय केलं, आपल्या देशामध्ये आपल्या सोयीनुसार आपण राज्यांची निर्मिती केली. मग आपण ठरवलं, बा हा एक राज्य, हा एक राज्य, हा एक राज्य होऊन गेला, हा एक राज्य होऊन गेला, हा एक राज्य होऊन गेला, है ना. तो म्हणजे सेंट्रल पासून आपण काय तयार करतोय, स्टेट तयार करतोय. मग या ठिकाणी पॉवर कोणाकडे ठेवू शकत होतो आपण, सेंट्रलकडे ठेवू शकत होतो. जर सेंट्रलकडे पॉवर ठेवली तर आपला देश कोणत्या प्रकारचे होऊन गेला, युनिटरी होऊन गेला. आणि युनिटरी जर होऊन गेला, लक्षात ठेवा, तर हा कोणत्या प्रकारचा देश असतो, लक्षात ठेवू, तर याला आपण म्हणू एक अधिकार असलेली सरकार. बरोबर. तो मला सांगा, आपल्या देशात एकाधिकार सरकार जी आहे, एकाधिकार असलेली युनिटरी गव्हर्नमेंट आपण स्वीकारू शकत होतो, पण आपण नाही स्वीकारलं. आपण या ठिकाणी संघ राज्य शब्द आणला आणि संघ राज्य शब्द आला, याच्यावरून तुम्हाला संघ राज्य, संघ म्हणजे काय, सेंट्रल, आणि राज्य म्हणजे काय, स्टेट. म्हणून जो आमचा देश आहे तो फेडरेशन आहे, तो कशा प्रकारचा आहे, सेंट्रल पासून स्टेट आहे. म्हणून लक्षात ठेवा, याचा पाठपुरावा करायचा. म्हणजे होल्डिंग टुगेदर आणि कमिंग टुगेदर मध्ये एक लक्षात या, हा सर्वात कॉमन फॅक्टर आहे जो तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचा असतो. क्लिअर पॉइंट. मग बस दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात ठेवा, का या देशामध्ये काय असतो, अग्रीमेंट असतात. लक्षात द्या, इट इज डिपेंड ऑन अग्रीमेंट. दॅट इज अग्रीमेंट बिटवीन सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. लक्षात ठेवा. पण होल्डिंग टुगेदर फेडरेशन मध्ये देर इज अ नो अग्रीमेंट, है ना. लक्षात ठेवा, मी माझ्या नोट्स मध्ये एक्सप्लेनेशन देईल तसं. पण या देशामध्ये अग्रीमेंट नसतो, लक्षात ठेवा, कारण सेंट्रल पासून स्टेट तयार झालाय. जसं या ठिकाणी आपण मजाक कॉमेडी स्वरूपात बघू की, सध्या जसं माझ्या हातामध्ये 5 बोट आहे, तर आपण किती स्टेट फॉर्म केले, 5 स्टेट फॉर्म केले. इफ आय एम ऋतिक रोशन, है ना, लक्षात द्या, जर मी ऋतिक रोशन असेल तर माझे साहजिकच किती बोट होऊन जातील, 6 होऊन जातील. इट्स डिपेंड ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट, लक्षात ठेवा.
अमेरिकेमध्ये स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला वाढवता येत नाही, कारण तुम्ही काय केलंय, हे राज्य हे इंडिपेंडंट देश होते. या इंडिपेंडंट देशाने अग्रीमेंट केला आणि एक देश फॉर्म केला. आणि आपल्या देशाने काय केलं, एक देश होता आणि त्याने पॉवर डिवाइड केली. या प्रोसेसला म्हटलं, लक्षात घ्या, या प्रोसेसला आपण मराठीमध्ये म्हणतो केंद्रोत्सारी आणि केंद्राकर्षी. तो लक्षात घ्या. मला सांगा, केंद्राकर्षी हा शब्द कुठे येईल पोरांनो, आणि केंद्रोत्सारी हा शब्द कुठे येईल? काय वाटतं तुम्हाला मग? आपला देश कोणत्या प्रकारचा होऊन गेला? येस बेट सोनाली बाई है ना. आता हे मराठीतच सांगेल, टेन्शन घेऊ नका है ना. हा, तो एक लक्षात घ्या. याला आपण सोनाली मॅम लक्षात घ्या, याला आपण ओके लक्षात घ्या, याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो माहिती का? याला आपण मराठीमध्ये म्हणतो राज्यांचा संघ. राज्यांचा संघ जो आपल्या देशाचा पार्ट आहे. पहिला पॉईंट हे लक्षात ठेवा. भारत आयोगाने क्वेश्चन विचारला तर भारत हा संघराज्य आहे का, म्हणायचं हो संघराज्य आहे. आणि भारताने कोणत्या संघ राज्याची पद्धती अनुभव केली आहे, तर त्याचा आन्सर काय आला पाहिजे तुमचा, राज्यांचा संघ. आणि या प्रोसेसला आपण म्हणू मित्रांनो कोणता पॅटर्न, केंद्रोत्सारी आणि केंद्राकर्षी. तर या ठिकाणी लक्षात द्या, सेंट्रलकडून पॉवर डिवाइड होत आहे स्टेटला, म्हणून या प्रोसेसला आपण म्हणू केंद्रोत्सारी. केंद्रापासून उत्सर्जन होणे, लक्षात घ्या, केंद्रापासून स्टेटला पॉवर देणे. तो राज्यांच्या संघामध्ये सेंट्रल पासून स्टेटकडे पॉवर जाते, म्हणून आपण त्याला म्हणू केंद्रोत्सारी संकल्पना. आणि लक्षात घ्या, जी या प्रोसेसला आपण म्हणू जो पूर्ण विकसित संघराज्य आहे ना, पूर्ण विकसित संघराज्य, हा पूर्ण विकसित संघराज्य जो आहे लक्षात ठेवा, हा अमेरिकेचा पार्ट आहे, हा अमेरिकेमध्ये आहे आणि हा आपल्या देशामध्ये आहे. तो होल्डिंग टुगेदर फेडरेशनचं नाव काय आपल्या मराठीमध्ये काय म्हणू आपण मग, राज्यांचा संघ म्हणू. आणि या प्रोसेसला कोणत्या नावाने संदर्भ दिला, तो पूर्ण संघ राज्य. ही संकल्पना कोणत्या देशात आहे, USA है ना, लक्षात आला पॉइंट. म्हणून या प्रोसेसला आपण या ठिकाणी म्हणू केंद्राकर्षी. समजला पॉइंट मग. हे दोन्ही गोष्टी तुमचे क्लिअर झाले. यस, इज दॅट क्लिअर, इझी ना पॉइंट. मग मला सांगा, आपल्या देशात अग्रीमेंट आहे का बरं? आपल्या देशात अग्रीमेंट आहे का? आपल्या देशात अग्रीमेंट आहे का? नाही आहे अग्रीमेंट. ओके, जर असा क्वेश्चन आला, मला सांगा मग स्टेट गव्हर्नमेंट, जसं आपण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब घेऊ, मुख्यमंत्री साहेबांचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे नरेंद्र मोदी साहेबांचा समजा भांडण झालं, तो म्हणजे सेंट्रल आणि स्टेटचे भांडण झाले, तो स्टेट गव्हर्नमेंट असं डिमांड करू शकतो का, नाही व आपलं आता तुमचं काही जमत नाही है ना, लक्षात घ्या, मग आता मी माझा माझा देश स्थापन करू शकतो? हा, नाही, लक्षात. तो असं तर बिलकुल नाही करता येणार, तुम्हाला माहिती असेल. तो लक्षात ठेवा, होल्डिंग टुगेदर फेडरेशन मध्ये जो होल्ड शब्द जो आहे, हा होल्ड शब्द काय आहे, यू कांट मूव्ह आहे ना, तुम्ही देशाचा बाहेर जाऊ शकत नाही. लक्षात द्या, म्हणून आपण काय म्हटलं गेलं, राज्यांचा संघ ही युनिटी मॅटर करते. आपला देश एक आहे आणि हा राज्य मिळून आमचा देश तयार झाला, म्हणून कोणत्याही राज्याला देशाचा बाहेर जाण्याचा अधिकार नसणार. बट व्हॉट अबाउट अमेरिकन पार्ट मध्ये, तर स्टेट गव्हर्नमेंटने अग्रीमेंट केला आहे आणि अग्रीमेंट त्याला ब्रेक करता येईल, आणि ब्रेक केला तर तो देशाचा बाहेर जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. काय तरतूद नाहीये घटनेमध्ये अश्विनी मॅम? सध्या मी जे सांगतोय तो त्याचा पॅटर्न लक्षात ठेवा. गेट इट पॉइंट. पहिला पॉइंट, आयोगाने क्वेश्चन तुम्हाला विचारला का भारत संघराज्य आहे का, त्या आन्सर काय म्हणायचं, यस. दुसरा, आयोगाने क्वेश्चन विचारला का भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलाय का, तर ज्यावेळेस पद्धत शब्द आला तर त्यावेळेस तुम्ही त्याचा आन्सर नो स्वरूपात द्यायचा. काय लक्षात आला की नाही आला, मी एक्सप्लेनेशन देईल तुम्हाला, घाबरू नका. पहिला पॉइंट, भारताने भारतामध्ये संघराज्य स्वरूप आहे का, म्हणजे त्यावेळेस आयोग तुम्हाला असं विचारतोय का आपल्या देशात दोन गव्हर्नमेंट आहे का, आन्सर आला पाहिजे यस, दोन गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट. पण ज्या वेळेस पद्धत शब्द आला त्यावेळेस त्याचं उत्तर काय येईल, भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकारणे केलाय. आपली कोणती पद्धत आहे, तर आन्सर काय पाहिजे, वरती बघा, या ठिकाणी इमेज मध्ये वरती तुम्हाला दिसत असेल, राज्यांचा संघ, ही पद्धत आपली आली पाहिजे. क्लिअर? अरे हो की नाही, लक्षात आलं की नाही आलं?
ओके, मग आयोगाने संदर्भ दिला. मला सांगा, अमेरिका हा संघराज्य असलेला देश आहे का? अमेरिका हा संघराज्य असलेला देश आहे का? अमेरिका संघराज्य असलेला देश आहे का? निकिता मॅम काय बोलताय तुम्ही? येस, है ना. बर, दुसरा. ओके, गुड. आणि अमेरिकेने संघराज्य पद्धतीचा वापर केला आहे का? स्वीकार केलेला आहे का? येस और नो? हा, समजला पॉइंट? गेट इट? गुड. म्हणजे कोणता शब्द शोधायचा तुम्हाला? पद्धत, है ना. पद्धत शब्द आला, आन्सर येस आणि नो पॅटर्न मध्ये ही लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, क्लिअर पॉइंट? विषय लक्षात आला? ओके. मग मला सांगा, उद्या जाऊन अमेरिकेच्या घटक राज्याने अग्रीमेंट बेस आहे ना, उद्या जाऊन घटक राज्याने अमेरिकेच्या मागणी केली, सर सेंट्रलला मागणी केली, साहेब त्यांना मला आहे ना, लक्षात या, मला या ठिकाणी डोकं दुखतंय माझं, मला आहे ना थम्सअप पाहिजे. लक्षात आलं? काही डिमांड केली सेंट्रलकडे, तो स्टेट सेंट्रलला ती फुलफिल करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. का? कारण अग्रीमेंट आहे. तो सरकार त्याला थम्सअप पण देईल आणि सोबत बर्गर पण देईल. भाऊ तू चिल कर, टेन्शन घेऊ नको. आहे का नाही? कारण अग्रीमेंट आहे. बट व्हॉट अबाउट इंडियन गव्हर्नमेंटचा पार्ट? समजा स्टेटने डिमांड केली, सर आता आम्हाला पण पाहिजे थम्सअप, है ना, सेंट्रलकडे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणेल भाऊ लक्षात द्या, तर आपल्या देशात त्या गोष्टी शक्य नाहीये. लक्षात ठेवा. ओके, डिपेंड ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट, डिपेंड ऑन कॉन्स्टिट्यूशन. होप यू आर अंडरस्टँडिंग वेल. ओके, तुम्हाला विषय समजत असेल मित्रांनो. ओके, तर उद्यापासून मग असा आजचा जो चॅप्टर्स आहे तो याच टॉपिकला आपण मूव्ह करणार आहोत. लक्षात घ्या, मी माझी थोडीशी स्लाइड स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकतो. पहिला मुद्दा, आज आपला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे संघ आणि त्याची भूप्रदेशाचा पाठ. त्याच्यामध्ये आपण हे पॉईंट आपला झाला. त्याच्यानंतर आपण बघितलं 3 खटले कसं लक्षात ठेवायचे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पाठ करा. त्यानंतर आपण बघा, लक्षात या, क्वेश्चन विचारलं होतं आपण. त्यानंतर लक्षात ठेवा 3 प्रकारचे देश आहे, है ना. एकाधिकार असलेला देश हा युनिटरी प्रकारचा असतो. ओके, कन्फेडरेशन हा संघवाद असलेला देश, संघ राज्य नसलेला देश. काय शब्द येईल या ठिकाणी? संघवाद असलेला देश. आणि फेडरेशन म्हणजे या देशामध्ये 2 गव्हर्नमेंट असतात, असं 2 पॉईंट आहे. तो आपल्या देशाने फेडरेशन कन्सेप्ट स्वीकारलेला आहे. यावरून आपण काय बघितलं? यावरून आपण असं बघितलं की 2 टाईप असतात संघ राज्याचे, एक पूर्ण संघ राज्य आणि एक आहे राज्यांचा संघ. आणि आपण याचा टोटल अभ्यास केला आहे. ओके, लक्षात द्या, हा अमेरिका आहे. अमेरिका आणि त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपला भारत आहे. हे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं. होप यू आर अंडरस्टँडिंग वेल मित्रांनो. ओके, चला मग नेक्स्ट लेक्चर्स मध्ये आपण तो टॉपिक डिटेल मध्ये करूया. ओके, तर प्रदीप सर मला सांगा, फायनल आन्सर काय आहे? फायनल आन्सर एक लक्षात घ्या, मी तुम्हाला लिहून देतो. काही घाबरू नका ना, आता सुरुवातच आहे ना विषयाला तसं. फायनल आन्सर लक्षात घ्या. आयोगाने क्वेश्चन तुम्हाला असं विचारलं बघा प्रदीप सर. ओके, भारत हा संघराज्य असलेला, आन्सर काय आला पाहिजे? भारत हा संघराज्य असलेला देश आहे. पहिला आन्सर हा आला पाहिजे, असलेला देश आहे. म्हणजे या स्टेटमेंट मध्ये काय चुकीचं नाहीये, काहीही चुकीचं नाही. संघ राज्य म्हणजे काय? आमच्या देशात 2 गव्हर्नमेंट आहे, एवढंच आहे. म्हणजे हा करेक्ट स्टेटमेंट आहे. सेकंड पॉइंट, भारत हा, लक्षात या, संघराज्य पद्धत नसलेला देश आहे. संघराज्य पद्धत मध्ये लक्षात या, तर आपण काय केलं, कोणती पद्धत स्वीकारली? तर या ठिकाणी आन्सर आला पाहिजे संघराज्य. भारत हा याने राज्यांचा संघ, राज्यांचा संघ ही पद्धत ऍक्सेप्ट केली. कोणता आन्सर पाहिजे या ठिकाणी तुम्हाला? प्रदीप सर, पद्धत शब्द जेव्हा येईल तर त्याच्या पुढे हा शब्द शोधायचा, लक्षात ठेवा. पण संघ राज्य म्हटलं तर या ठिकाणी हा आन्सर करेक्ट आहे, हा आन्सर करेक्ट आहे. अमेरिका जर म्हटलं तर अमेरिका हा सुद्धा संघ राज्य आहे. दुसरं, अमेरिकेमध्ये संघ राज्य पद्धत आहे, लक्षात ठेवा. हे आन्सर या ठिकाणी. इंडियामध्ये काय आहे? इंडिया संघ राज्य आहे पण संघ राज्य पद्धत नाही आहे इंडियामध्ये. हे दोन्ही विषय तुम्हाला बहुतेक समजत असतील आणि याच्यावरून मी तुम्हाला फायनल आन्सर दिला. आता विषयाला जर सुरुवात केलेली आहे, कन्फ्यूज होऊ नका. ओके, होप यू आर गेटिंग द प्रॉपर आन्सर्स. प्रदीप सर, हे लक्षात आला पॉइंट? ओके, चला, कॉन्फिडन्स वाढला, काही हरकत नाही. आपण आपला ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर लगेच सुशील सरांचा इकॉनॉमिक्स. तोपर्यंत तुम्ही चहा पाणी घ्या आणि एन्जॉय करा थोडस, है ना. चला, हॅव अ गुड डे आणि थँक्यू. थँक्यू दीपाली मॅम, थँक्यू. येस, कल्याणी मॅम, मोहना, थँक्यू. ऋषिकेश सर.
ओके, आणि आन्सर देत जा. वाटतं ना तुम्हाला काय आन्सर, तर बिलकुल विचारा. ठीक आहे, लक्षात आहे, काय घाबरू नका. ओके, चला, गुड नाईट, गुड नाईट. थांबतो.